नमस्कार. जय शिवराय, जय महाराष्ट्र मित्रांनो. रामकृष्ण हरी. मी धनंजय गवळी. विठ्ठल नामाच्या मंगलमय साक्षीने आणि आषाढी एकादशीसारख्या पवित्र दिनी मुद्द्याचं बोल या नवीन यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या प्रवासाची सुरुवात करत आहे. मंडळी, गप्पा तर सगळेच मारतात, पण आता वेळ आली आहे थेट आणि मुद्द्याचं बोलण्याची. म्हणूनच मुद्द्याचं बोल या चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्यासमोर एक खास पॉडकास्ट सिरीज घेऊन येत आहे, गप्पांची मैफिल, ज्यामध्ये आपण विविध क्षेत्रातील पाहुण्यांसोबत गप्पा मारणार आहोत. त्यामध्ये आपण त्यांचा प्रवास, त्यांचे अनुभव आणि कधीही न ऐकलेले मजेशीर आणि भन्नाट किस्से पाहणार आहोत. तर आमच्या ह्या प्रवासाला साथ हवी आहे तुमच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची. आमचं मुद्द्याचं बोल चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा आणि पुढील कार्यक्रमाच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. त्याचप्रमाणे रील्स आणि शॉर्ट्स पाहण्यासाठी आमचे फेसबुक आणि इन्स्टा हँडल देखील फॉलो करा. तर चला मित्रांनो, तुमच्या सर्वांच्या साथीने आपण नवीन प्रवासाला सुरुवात करूया. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. रामकृष्ण हरी. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. संतांच्या ह्याच शिकवणीला आचरणात आणून समाजाला दिशा देण्याचं काम वारकरी संप्रदाय करत आहे. मंडळी, धावपळीच्या या रोजच्या जीवनात आपण सगळेच कुठेतरी शांती आणि समाधानाच्या शोधात असतो. आज आपण अशाच शांततेची आणि सकारात्मक ऊर्जेची अनुभूती पाहणार आहोत. आज आपण अध्यात्म, संतांची शिकवण आणि वारकरी संप्रदायाचा महान विचार या विषयांवर एका अशा व्यक्तिमत्वाशी गप्पा मारणार आहोत, ज्यांनी संत साहित्याचा अभ्यास, कीर्तन परंपरा आणि वारकरी संप्रदायाचे विचार आधुनिक पिढीपर्यंत पोहोचवण्याचा जणू काही ध्यासच घेतला आहे. चला तर मग, आपल्यासोबत आहेत संत साहित्य अभ्यासक, हरिभक्तपरायण श्री प्रशांत महाराज भाऊसाहेब थोरात. नमस्कार. रामकृष्ण. मी धनंजय आणि आपण पाहत आहात मुद्द्याचं बोल प्रस्तुत गप्पांची मैफिल. नमस्कार महाराज. रामकृष्ण हरी. सर्वप्रथम तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. त्याचसोबत प्रेक्षकांना देखील आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर महाराज, आज आषाढी एकादशी. हो. तर मला सुरुवातच इथून करायची की आषाढी एकादशीचं महत्त्व काय? आषाढी एकादशीचं महत्त्व सांगत असताना सर्वात पहिलं माझ्या सर्व प्रेक्षकांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांना रामकृष्ण हरी. पंढरीच्या दिशेनं निघालेला हा जो आळंदीवरनं देहूवरनं जो वारकऱ्यांचा जो लोंढा आहे, हा जो पोहा आहे, हाच पंढरी या ठिकाणी मोठ्या आनंदाने पोहोचलेला आहे. रामकृष्ण हरी भजन करत करत या ठिकाणी तो पांडुरंगरायाचं दर्शन घेण्यासाठी आज आषाढी एकादशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्र नव्हे, संपूर्ण देशभर नव्हे, तर संपूर्ण जगातनं आज या ठिकाणी लोक आज विठुरायाचं, आपल्या लाडकी विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी जमा झालेली आहेत. सांगायचं महत्त्व असं की एक अभंग असा सांगतो की पांडुरंग भगवंत हे नामदेवरायांना सांगतात. आपले पांडुरंग भगवंत जे आहेत हे नामदेवराय लढीवाळ आहेत पांडुरंगरायाचे, आणि त्या असं नामदेव महाराजांना सांगतात की आषाढी कार्तिकी विसरू नका मज, गोज सांगत असे पांडुरंग. तर मुद्दा असा आहे की आपल्या मुख्य 4 वाऱ्या सांगितलेल्या आहेत. आपल्याला केवळ आषाढी आणि कार्तिकीच माहिती आहे, बरोबर, परंतु सगळ्यात मोठी वारी भरते ही आषाढी वारी. आषाढी, कार्तिकी, माघ वारी आणि चैत्रवारी अशा प्रकारे वर्षातून प्रत्येकी 4 वाऱ्या भरतात. परंतु आषाढी आणि कार्तिक ही वारी सगळ्यात मोठी भरते पंढरपूरमध्ये. तर याचं महत्त्व असं आहे की भगवंताने जसं नामदेवरायांना सांगितलं की आषाढी कार्तिकी विसरू नका, गुज माझं सांगत असे पांडुरंग. यामुळं आषाढी आणि कार्तिकी वारीसाठी संपूर्ण जगभरातून या ठिकाणी भगवंताचं दर्शन घेण्यासाठी वारकरी मोठ्या प्रमाणे या ठिकाणी गोळा होत असतात. परंतु जर आपण त्या ठिकाणी पाहिलं की वारकऱ्यांचा श्वास काय असेल तर तो भजन आहे. बरोबर. आणि केवळ हे भजन गात जागा या अभंगाच्या ओळीप्रमाणे वारकरी आपलं संपूर्ण आयुष्य जे आहे ह्या भगवंताच्या चरणी केवळ भजनासाठी
आणि कीर्तनासाठी त्या ठिकाणी तो प्रदान करत असतो आणि तो पंढरीला विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी जात असतो. असं आषाढी एकादशीचं महत्त्व आहे. छान छान. आता आपण बघतोय की बाबा धावपळीचं युग चालू आहे, ठीक आहे, आणि प्रत्येकजण मला काय भेटेल की बाबा आपल्या स्वार्थासाठी जगते आणि शक्यतो देव धर्म याला लोक सेकंडरी थिंग मानतात आहे. तर अशा युगात तुमचा अध्यात्माचा प्रवास कसा सुरू झाला? ही खूप रम्यमय गोष्ट आहे. मुळातच माझं गाव मंचर. अच्छा. आणि माझ्या गावी लहानपणी असताना माझ्या घरामध्ये वारकरी संप्रदायाचे जे संस्कार आहेत हे माझ्यावरती माझ्या आजी आजोबांमार्फत झाले. आमच्या घरामध्ये आजोबा माळकरी होते आणि माझ्या आजोबा वयाच्या 96व्या वर्षापर्यंत अखंडित पायीवारी त्यांनी पंढरपूरची केली. क्या बात आहे. आणि त्यावेळेला ते वारीला जायचे. मग त्यांची ती लगबग असायची. लगबग कधी व्हायची चालू माहिती आहे का? मे महिन्यात. मे महिन्यामध्येच आजोबांची वारीची लगबग चालू व्हायची. ती कशी? साधारण आपल्याकडे 25 मेला रोहिणी नक्षत्र चालू होतं. बरोबर. आता सर्व वारकरी जे शेतकरी धर्मातले आहेत त्यांचं मी तुम्हाला जीवन जे आहे ते कसं सांगतो की रोहिणी नक्षत्राचा पेरा साधायचा आहे. 25 तारखेला आपल्याकडे रोहिणी नक्षत्र लागतं आणि 25 तारखेला रोहिणी नक्षत्र लागणार आहे त्याआधी आजोबा 15 मे पर्यंत त्यांच्या शेतीची जी कामं आहेत ती सगळी पूर्ण करून ठेवायचे. अच्छा. आणि 15 मे नंतर 25 मेची ते वाट पाहायचे. 25 मे नंतर मृग नक्षत्रापर्यंत चांगला पाऊस पडलेला असायचा आणि चांगल्या पाऊस पडल्या त्या काळामध्ये ते पेरणी साधून घ्यायचे. पेरणी साधली, एकदा त्यांची शेतातली ती पेरणीची कामं वगैरे उरकली का आषाढी वारीला निघण्यापूर्वी, माऊलींचं प्रस्थान होण्यापूर्वी जी शेतात उगवलेली जी पिकं आहेत ती खुरपणीसाठी यायची. बर. त्या काळात त्यांची इतकी लगबग असायची की ते शेतातले सगळं काम आषाढी वारीला निघण्याच्या अगोदर ते पूर्ण करून घ्यायचे. आणि एकदा का त्याची खुरपणी वगैरे खतं वगैरे सगळं झालं की मग आजोबांची लगबग प्रस्थान अष्टमीला, जर माऊलींचं प्रस्थान अष्टमीला होतं ना, तर आजोबा त्याच्या आधी 4-5 दिवस त्यांच्याकडे एक वळकुटी असायची. वळकुटी म्हणजे काय असतं की एक पिशवी असते, त्या पिशवीला अर्ध्यापर्यंत फाडलं जातं आणि तिचा अर्धा भाग शिवून त्याला एक खोळ तयार केली जाते. आणि दुसरा जो भाग आहे त्याच्यावरती प्लास्टिकचं कव्हर लावून त्याच्यावरती, म्हणजे जेणेकरून ती अंगावरती घेतली तरी पाऊस आपल्याला लागू नये आणि आपल्यासोबतचं जे आपल्याला दैनंदिन आपण जे आवश्यक सामान घेतलेलं आहे ते त्या खोळमध्ये राहावं, अशी त्यांची ती एक वळकुटी असायची. आणि मग ते 4-5 दिवस अगोदरच सगळी वारीची तयारी, त्यांची ती कपडे वगैरे त्यांचं जे काय आहे ते सगळं त्या बॅग, म्हणजे त्यांची जी खोळ आहे त्याच्यामध्ये ते भरून ठेवायचे. आणि ते वाट पाहायचे की कधी अष्टमीचा दिवस येतोय, कधी माऊली प्रस्थान करतायत आणि आपण कधी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करतोय. इतकी त्यांची त्या काळात ती लगबग मी अगदी जवळून पाहिलेली आहे. मग त्या काळामध्ये मला असं वाटायचं की काय नक्की बाबा हे, म्हणजे काय असं वारी नक्की काय आहे. आणि मला त्या काळामध्ये वारीचं खूप आकर्षण असायचं. पण अगदी घरात एकुलता एक होतो आणि लहान असल्यामुळं आजोबांनी मला कधी असं वारीला वगैरे काही ते घेऊन नाही गेले. परंतु ते काय करायचे की गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह असायचा आमच्या. मग त्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये त्याचं जे नियोजन असायचं ते सगळं आमच्या घरात होतं. म्हणजे माझे वडील ते नियोजन पाहायचे सगळे. मग त्या काळात कीर्तनासाठी येणारे जे महाराज लोक आहेत, जे साधू संत आहेत, त्यांची उठबस आपल्या घरामध्ये चालायची. आणि मग त्यांचं चहापान, जेवण, खाणं पिणं, राहणं सगळं हे आपल्या घरामध्ये त्यांचं लहानपणापासून मी पाहिलेलं आहे. मला एक ते मनामध्ये आकर्षण निर्माण झालं की बाबा ही जी व्यक्ती आपल्या घरी येते, ह्यांचे जी सफेद कपडे, त्यांचं राहणीमान, त्यांचं वक्तृत्व, त्यांचं व्यक्तिमत्व, मी याकडे अनावधानाने ओढत गेलो. आणि मग हे अनावधानाने ओढत जात असताना त्यात आजोबांची साथ मला लाभली अशी की आजोबा मला कीर्तनाला न्यायचे. आजोबा मला काकड्यासाठी सकाळी पहाटे 4 वाजता उठवायचे. विशेष म्हणजे एक दिवस मला असं झालं की थंडीचे दिवस खूप होते. काकड्याला उठायचा मला इतका कंटाळा आला की कडाक्याची थंडी, आणि आजोबा मला त्यात 4 वाजता उठवतायत पहाटे की काकड्याला चल. मी बोललो की मला काकड्याला यायचं नाही, मला खूप थंडी वाजते. त्यांनी मला असं उचलून घराच्या बाहेर नेलं. चालू लाग म्हणे पहिला काकड्याला. आणि मग मी काकड आरतीला जाऊ लागलो. काकड आरतीचा माझ्यावरती असा परिणाम झाला की माझे काकड्याचे बरेचसे अभंग पाठ होत गेले. परंतु ते अभंग पाठ होत असताना माझ्या मनावरती त्या अभंगांचा इतका परिणाम झाला की मला संत साहित्याची ओढ आकस्मिकपणे लागली.
आणि ह्या संत साहित्याकडे ओढत असताना ते संत साहित्य जाणून घेण्यासाठी मी 8वीत असताना पहिल्यांदा ज्ञानेश्वरी वाचली. 8वीत? 8वीमध्ये असताना क्या? पहिल्यांदा ज्ञानेश्वरी वाचली. समजलीच नाही. प्राकृत मराठी भाषा, आजची मराठी भाषा थोडीशी वेगळी असल्यामुळे समजलीच नाही. मग मी विचार केला, समजतच नाही तर मग वाचायची कशाला? बरोबर की नाही? बरोबर. मग मी तुकाराम महाराजांची गाथा वाचली. बरं. गाथा मला थोडी समजली. परंतु मी आमच्या घरी एक कीर्तनकार आले होते, त्यांना मी विचारलं की म्हणे मी ज्ञानेश्वरी वाचली पण मला ती समजलीच नाही. ते म्हणे की ज्ञानेश्वरी वाचली आणि समजली नाही म्हणून ती सोडून नाही द्यायची कधी. अच्छा. ज्ञानेश्वरी ही आपली आई आहे आणि ज्यावेळेस आपल्याला अंतःकरणातून भूक लागते त्यावेळेला आपण पोट तिडकीने आपल्या आईकडे ओरडत जातो आणि सांगतो की मला भूक लागली, मला आता तरी जेवायला दे. बरोबर. त्याप्रमाणे अंतःकरणातून पोट तिडकीने ज्ञानेश्वरीला शरण जा. तुला ज्ञानेश्वरीचा अर्थ ज्ञानोबा समजून सांगतो. तुला दुसऱ्या कुठल्या गोष्टीची गरज नाहीये. पुन्हा ज्ञानेश्वरी वाचायला घेतली. अंतःकरणाने ज्ञानोबारायांना प्रार्थना केली, मी तुमचं लहान लेकरू आहे, मला ह्यातलं काही समजत नाहीये, परंतु तुमच्या इच्छेप्रमाणे आणि तुमच्या अपेक्षेप्रमाणे मला या ज्ञानाची समजूत घालून द्या आणि हे ज्ञान माझ्या पदरात टाका. आश्चर्य असे आहे, ज्ञानेश्वरी वाचायला बसलो, ओवीचा अर्थच उलगडत गेला. सगळी ज्ञानेश्वरी मला समजली असं नाही. काय त्या ठिकाणी संत जनाबाईंचा एक अभंग मला फार भावतो. संत जनाबाई म्हणतात, एक तरी ओवी अनुभवावी. संपूर्ण 9400 ओव्या नाहीत, एक तरी सगळ्या 9044 जर आपल्याला ओव्या समजल्या तर आपण ज्ञानोबा होऊ. परंतु आपल्या आयुष्यामध्ये जीवन जगत असताना एकच ओवी सांग, म्हणजे तुम्ही सगळ्या ओव्या जरी जगले तरी काही कमी पडणार नाही. परंतु तुम्हाला जर काही करायचं असेल तर एक तरी ओवी जगली पाहिजे, किमान एक तरी ओवी पाहिजे. यस. त्याप्रमाणे मी त्या ज्ञानेश्वरीचा अभ्यास करत गेलो. जिथे नाही समजलं तिथे गुरूंना विचारायचं, कुणी माझे मित्र असतील या संप्रदायातील क्षेत्रातील त्यांना विचारायचं, त्यांच्याकडनं मी त्या ओवीचा अर्थ घेत गेलो. इतकी गोडी नंतर मनामध्ये बसली की ज्ञानेश्वरी आणि गाथेशिवाय माझं जीवन मला अपूर्ण वाटू लागलं. नंतरच्या काळामध्ये हरिपाठ करू लागलो. अच्छा. काकडा आरती करू लागलो, हरिपाठ करू लागलो, रोज गाथा वाचू लागलो, ज्ञानेश्वरी वाचू लागलो, संत एकनाथी भागवत आदी करून सर्व संतांचे अभंग जाणून घेण्याचा प्रयत्न केला. नंतरच्या काळामध्ये हातामध्ये मोबाईल आला. मोबाईलमध्ये पण ग्रंथसंपदा नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड केलं आणि ज्या वेळेस वेळ भेटेल त्यावेळेला ते ग्रंथसंपदा ॲप्लिकेशन ओपन करायचं आणि फक्त संतांचे अभंग त्या ठिकाणी वाचत बसायचे. काही पाठ झाले, काही सपाटही झाले, परंतु जे मनाला भावले ते माझ्या मनामध्ये खोलवरती रुतून बसले. पण मुळात कसं आहे की मोबाईलचा अध्यात्माच्या दृष्टिकोनातून असाही कोणी वापर करतंय हेच एक नवीन गोष्ट आहे. हो. आता तुम्हाला मी सांगेल की तंत्रज्ञानाचं युग आले. बरोबर आहे. आणि ही तंत्रज्ञान सगळं जग आपल्या हातामध्ये येऊन सामावले. ह्या एका मोबाईल डिव्हाइसमध्ये सगळं तंत्रज्ञान येऊन सापडले. बरोबर आहे. मग मी माझ्या गुरूंना एकदा प्रश्न केला आणि विचारला की गुरु, म्हटलं की सगळं तंत्रज्ञान आपल्या हातामध्ये येऊन सामावलंय, मग गुरुची गरज काय? बरोबर ना? तर त्यांनी मला फार छान उत्तर याच्यावरती दिलं की म्हणे, प्रशांत, की सगळं तंत्रज्ञान तुझ्या हातामध्ये सामावले, तू गुगलवरती जर तुला काही प्रश्न पडला तर तू टाकला, तुला काही क्षणात त्याचं उत्तर मिळेल. बरोबर. परंतु प्रशांत, त्या मोबाईलमध्ये काय सर्च करायचं हे तुला गुरु शिकवतो. अगदी बरोबर आहे. तुला कोणत्या अनुषंगाने त्या मोबाईलचा वापर करायचा आहे, कोणत्या अनुषंगाने त्या गुगलचा वापर करायचा आहे, चांगल्या कामासाठी करायचं की वाईट कामासाठी करायचं हे आपल्याला गुरु शिकवतात. हे मार्गदर्शन देखील तितकंच गुरु देतात. हो. आणि मी एक दिवस म्हणजे दुसऱ्या देशातील जे तत्वज्ञान आहे ते एक दिवस वाचत होतो. ॲरिस्टॉटल, सॉक्रेटिस वगैरे, प्लेटो ह्यांचं आत्मचरित्र वाचलं. तर त्याच्यामध्ये मला एक अशी सुंदर अशी लाईन सापडली. ती लाईन असं सांगते की माझे गुरु, माझे आई वडिलांनी मला जन्म दिला आणि माझ्या आई वडिलांनी मला स्वर्गावरून पृथ्वीवरती आणण्याचं काम केलं. बरोबर. परंतु मला हा विश्वास आहे की माझे गुरु मला पृथ्वीवरून स्वर्गावरती नेण्याचं काम करतील. अगदीच. हा आपल्या गुरूंवरती विश्वास आहे. म्हणून आपले गुरु हे आपले मार्गदर्शक असतात. बरोबर. तर अशा रीतीनं माझ्या म्हणजे सांप्रदायिक अभ्यासाची जी सुरुवात झाली ती माझ्या आजोबांमुळे झाली. पण पुढचा इंटरेस्टिंग विषय असा की माझे आजोबा ज्यावेळेस ह्या जगातनं गेले, तदनंतर
मार्गदर्शक म्हणून माझ्या आयुष्यात मला कोणीच राहिलं नाही. एक खूप मोठा माझ्या आजोबांचा माझा दुवा जोडलेला जो होता तो माझ्यातून निघून गेला. मग आता मी पूर्ण आता दिशाहीन झालेलो. आता काय करायचं पुढे, की नुकतेच 10वीला असताना आजोबा गेलाय. तदनंतर 12वी 13वी पर्यंत माझ्या आयुष्यात काहीच विषय नव्हता. मग मी थोडासा संत साहित्यापासून परत परावृत्त झालेलो. आणि मग काय करायचं, एक दिवस सेकंड इयरला असेल मी, भोसरी येथे कॉलेजला होतो मी, RJSPM कॉलेजला BCA केला. आणि मी मंचरला चाललो होतो ST बसमधून. आणि ST बसमधून चाललेलो असताना माझा एक मित्र माझ्या शेजारी बसला होता. आमची दोघांची सहज अशीच बेसिकली चर्चा चालली होती. माझ्या शेजारी येऊन एक व्यक्ती बसला आणि माझ्या हातात पाण्याची बाटली होती. तर त्या व्यक्तीने पाणी मागितलं माझ्याकडे. एक तरुण, आमच्यापेक्षाही कमी वयाचा, उमदा तरुण, चांगलं वक्तृत्व, प्रभावशाली व्यक्तिमत्व. आणि त्या व्यक्तीने पाण्याची बाटली माझ्याकडे मागितली. मी त्यांना पाणी प्यायला दिलं. ते पाणी वगैरे पिलंय. आणि भोसरीवरून ती गाडी जशी सुटली, मंचरला जायला किमान 1-1.5 तास लागणार होता आम्हाला. परंतु 1-1.5 तासमध्ये त्या व्यक्तीनं माझ्याशी जे डिस्कशन केलं, जे माझ्याशी जे संभाषण केलं, तिथे माझ्या मनाला परिवर्तन मिळालं. कारण ती व्यक्ती जी आहे ती वारकरी संप्रदायातील आणि तत्वज्ञानातील एक महान व्यक्तिमत्व मला त्या ठिकाणी काही क्षण मला ते लाभलं. आमच्या दोघांचे नंबर घेण्याची देवाणघेवाण झाली. आणि ते बोलले की मला फोन करत राहतो. साक्षात माऊलींना कुठेतरी काळजी वाटली असेल का, ह्याचा कुठेतरी परत संत साहित्याचा अभ्यास कुठेतरी मंदावला, हा परत पूर्ण करण्यासाठी त्यांनी त्या व्यक्तीला माझ्या आयुष्यात माझ्यासोबत पाठवलं असावं, असा माझा माऊलींवरती आणि तुकोबाराय आणि परमात्म्यावरती मोठा विश्वास. म्हणजे इव्हन देवाला देखील अशी जाणीव झाली की बाबा माझा भक्त कुठंतरी परावृत्त होतोय, हो, तर त्याला पुन्हा जागेवर आणण्यासाठी एक हो. देव स्वतःच तो तसंही समजा माणूस आला असेल. हो. आणि मग त्या व्यक्तीच्या संपर्कात मी गेलो. मग त्या व्यक्तीने मला थोडंसं मार्गदर्शन करायला सुरुवात केली. आणि मी आज पूर्णतः त्यांच्याकडेच कीर्तन प्रवचनाचं जे काही प्रशिक्षण आहे माझं, हे मी त्यांच्याकडेच शिकतोय आता. जवळजवळ 12-13 वर्ष झाली. त्या व्यक्तीने मला खूप सारं शिकवलं. आणि मी आज जो काही आहे केवळ त्या व्यक्तीमुळे. त्या व्यक्तीचं नाव मी त्या ठिकाणी सांगू इच्छितो. नक्कीच. ते आपल्या सचिन महाराज पवार म्हणून एक असं खूप मोठं महाराष्ट्रातलं एक व्यक्तिमत्व आमचे गुरु मानून मला लाभले. आणि आत्ता ज्यांच्याकडे मी शिकतोय सध्या ते आपल्या धनकवडी भागातील गणेश महाराज भगत ह्यांच्याकडे मी शिकतोय. आणि सध्या मी एका मल्टीनॅशनल IT कंपनीमध्ये जॉब करतोय. आणि हा जॉब करत करत मी भारती विद्यापीठ आपलं जे आहे पुण्यातलं, त्या भारती विद्यापीठमध्ये BA कीर्तन ऑनर्स नावाचा एक विषय 4 वर्षाचा, मी आता तिथं ती पदविकेचा 2ऱ्या वर्षाला अभ्यासक्रम करतोय. आणि पुढे जाऊन माझा PhD करण्याचा याच्यामध्ये मानस आहे. केवळ आणि केवळ संत साहित्य हे तळागाळातील समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे. ऑलरेडी ते पोहोचलेलं आहे, परंतु जे तत्वज्ञान संतांचं सांगितलेलं आहे ते आणखी प्रभावीपणे समाजामध्ये आणखी प्रभावीपणे पोहोचवून समाज पुन्हा एकदा या मार्गावरती मला आलेला आवडेल, यासाठी आपण हा प्रयत्न करतोय. अगदीच. तुम्हाला तुमचे PhDच नव्हे तर त्याच्या पुढच्या देखील आध्यात्मिक प्रवासासाठी आमच्या पूर्ण प्रेक्षकांतर्फे आणि आमच्या पूर्ण टीमतर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर मला एक विचारायचं, बाबा आता तुमची सुरुवात या क्षेत्रामध्ये झाली, ठीक आहे, तर मग तुमचं पहिलं प्रवचन ज्यावेळेला तुम्ही केलं तर तो अनुभव नेमका कसा होता? प्रवचनाचा पहिला अनुभव माझा आमच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह श्रावण महिन्यात असतो. आणि त्यावेळेला मी प्रवचन त्या ठिकाणी पहिल्यांदा केलं की असा विषय झाला की खरंच मला त्यावेळेला काही एवढं येत नव्हतं. मला बोलण्याचं माहित नाही, काय कसं काहीच माहित नव्हतं. अभंग वगैरे पाठ होते, परंतु कोणत्या वेळेला काय मांडावं हे मला त्या ठिकाणी खरंच काही समजत नव्हतं. त्या ठिकाणी आमचे मित्र कैलास महाराज असतील, अशोक महाराज, संदीप महाराज यांच्या माध्यमातून त्यांनी सांगितले की नाही प्रशांत महाराज, आज तुम्हाला या ठिकाणी प्रवचन करावं लागेल. त्या ठिकाणी प्रवचनाला बसलो, ज्ञानोबारायांच्या चरणावरती डोकं ठेवलं. म्हणले जे काय आज बोलायचे हे सगळं तुमचं, मला माझ्याकडनं काही माझे शब्द घेऊ नका. मला तुमचे जे ज्ञान असेल त्या ज्ञानाने मला बोलायला भाग पडा. त्या ठिकाणी प्रवचनाला बसलो. माझे हातपाय थोडेसे असे थरथर कापत होते, पाय लटपट करत होते, तोंड थोडंसं माझं कोरडं पडलं होतं की आता काय बोलावं या ठिकाणी, काय बोलू, काय सांगू. पण त्या ठिकाणी जेव्हा बसलो आणि अभंग घेतला होता की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वार्तया, ह्या संत जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगावरती मी पहिलं प्रवचन त्या ठिकाणी केलं. परंतु
मोडकी तोडकी भाषा का होईना त्या ठिकाणी मी थोडंसं प्रवचन केलं आणि मला साक्षात नंतर असं वाटलं की ज्ञानोबारायांनी तुकोबारायांनी आज आपल्याकडनं बोलून घेतलं. अगदीच. असं म्हणजे मनाला एक खूप छान भावना होती, मनाला एक खूप छान शांती माझ्या लाभली की आपण बोलू शकतो. बरोबर. आणि तदनंतरचा हा जो प्रवास आहे हा चालू राहिला. मग त्याच्यानंतर भारतीय विद्यापीठामध्ये ज्यावेळेस परीक्षा मी दिल्या, त्या परीक्षेमध्ये मला प्रवचन त्या ठिकाणी स्टेज परफॉर्मिंग करायचं होतं. त्या ठिकाणी मी 2-3 वेळा प्रवचनं केली आणि अन्य बाहेरच्या कार्यक्रमांमध्ये मी भरपूर वेळा प्रवचनं केली. आणि मला एक आता आत्मिक समाधान वाटते की आपला जो खरा म्हणजे मार्ग जो होता तो आता आपल्याला सापडलेला आहे. अगदीच. तर तुम्ही सांगितलं संत साहित्याचा अभ्यास तुम्ही करताय. तर मग ही प्रेरणा नेमकी तुम्हाला कुठून मिळाली? मागाशीच सांगितल्याप्रमाणे की लहानपणापासून मला जसं जो आजोबांचा संघ जो लाभला ते वारकरी होते. आता तुम्ही पहा, माझे आजोबा जर पाहिलं तर एकही इयत्ता शिकलेले नव्हते. म्हणजे त्यांना पुस्तकी ज्ञान काहीच नाही, कुठल्या अक्षराचं ज्ञान नव्हतं, कुठल्या अंकाचंही ज्ञान नव्हतं. एक अंगठा बहादूर आपण जे जुनी म्हणे तसे माझे आजोबा होते. त्यांना कुठला ग्रंथ, कोणत्या ग्रंथात काय लिहिले काहीच माहीत नव्हतं. घरामध्ये ग्रंथ होते परंतु ते नुसते त्याचे पाहायचे, त्याच्यावरती बोट फिरवायचे. ह्याच्या पलीकडे त्यांनी वाचताच येत नाही, त्यामुळे त्यांनी कधी वाचलंच नाही. परंतु त्यांचे हरिपाठाचे काही अभंग पाठ होते. मी संध्याकाळी दिवा वगैरे लावायचा, मग मला म्हणायचे मन हरिपाठ. मग ते जे म्हणायचे त्यांच्या मागे मी लाईन म्हणायचं. ह्या अभंगातली लाईन, त्या अभंगातली एक लाईन, ते असे सिरियल वाईज म्हणत नव्हते हरिपाठ. म्हणजे ती कोणती लाईन त्यांना जी आठवण ती अभंग तो म्हणायचे आणि मी त्यांच्या मागे तसा तो हरिपाठ म्हणायचा. भोळी बाबडी सेवा, बरोबर, अशी माझ्या आजोबांची. आणि मग मला ते संत साहित्याची ओढ निर्माण झाली. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की मला जे सचिन महाराज मला त्या एसटी मध्ये भेटले आणि ते संत साहित्य अभ्यासक होते त्यावेळेला. आणि मला त्यांच्या माध्यमातून संत साहित्याची ओढ निर्माण झाली आणि मी अनेक प्रकारचे मला त्यांनी मग नंतर ग्रंथ सांगितले, पुस्तकं सांगितली. मी ते वाचत गेलो आणि मला ते संत साहित्याची एक आकस्मिक ओढ इतकी मनामध्ये निर्माण झाली की आता या पलीकडे दुसरं काहीच नको. मला जे पाहिजे ते फक्त हेच पाहिजे. माझा श्वास आणि माझा ध्यास फक्त हे संत साहित्यच माझं झालं आणि मी फक्त त्याच्यावरतीच आयुष्याचा माझा फोकस ठेवला. आणि आता मी एक चांगल्या पद्धतीने संत साहित्याचा अभ्यास करतोय, अजूनही करतोय, इथून पुढेही करेल आणि शेवटपर्यंत करतच राहील. आणि आयुष्याच्या शेवटापर्यंत फक्त विद्यार्थी म्हणूनच मी काम करणार आहे. नाही, नक्कीच. म्हणजे कोणताही माणूस घेतला तर आयुष्याच्या शेवटीपर्यंत तो विद्यार्थीच राहतो. हो, मग त्यांनी मानो अगर न मानो, कारण की कधी ना कधी काही ना काही कोणाकडून तर तो माणूस शिकतच असतो. हो, परिपक्व असा कोणीच नाही. तर मला आणखीन एक विचारायचं आहे की बाबा जे खूप वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वर म्हणा, एकनाथ महाराज म्हणा, यांनी जे काही बौद्ध सांगितलेत किंवा ज्या गोष्टी सांगितलेत तर त्या आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये ते कितपत उपयुक्त ठरतात? आता हे पहा की संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी गाथा लिहिली. आता जर ज्ञानेश्वरी हा ग्रंथ पाहिला ना तुम्ही, हा भगवद्गीतेवरती टीका केलेला ग्रंथ आहे. टीका म्हणजे काय की भगवद्गीतेतले श्लोक घेतले आणि ते श्लोक जे होते तर तुम्ही अगदी बारकाईने पाहिलं ती संस्कृत भाषा होती. बरोबर आहे. आणि त्यावेळी 12व्या शतकामध्ये परिस्थिती अशी होती की एका विशिष्ट वर्गाला ते संस्कृत श्लोक आणि गीता वाचण्याचा अधिकार होता. परंतु ज्ञानेश्वर महाराजांनी जी गुरु शिष्य परंपरा त्यांची जी आली आणि जे गुह्य ज्ञान होतं, प्रकट गुह्य बोले, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अर्थीत आपण बोलतो ना की जे गुह्य होतं भगवद्गीतेतलं ते त्यांनी ज्ञानेश्वरीच्या प्राकृत मराठी ग्रंथामध्ये ते सर्वसामान्यांसाठी खुलं केलं. ही खूप मोठी चळवळ आहे. आणि ते ज्ञान आपल्यापर्यंत यावं हे ज्ञानेश्वर महाराजांना अति आत्मीयतेने वाटलं असेल ना. अगदीच. आणि मग ते ज्ञान आपल्यापर्यंत आलं. जर तुम्ही ज्ञानेश्वरी अगदी बारकाईने वाचली, संपूर्ण 18 अध्याय वाचले तर त्या 18 अध्यायातून तुम्ही एक ऑब्झर्वेशन करा की संत ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला एका ठिकाणी डॉक्टर म्हणून सापडतील, संत ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला एका ठिकाणी भूगोल तज्ज्ञ म्हणून सापडतील, संत ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला गणित तज्ज्ञ म्हणून सापडतील, संत ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला सायंटिस्ट म्हणून सापडतील, संत ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला अर्थशास्त्रज्ञ म्हणून सापडतील, संत ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला माती परीक्षण निरीक्षण तज्ज्ञ म्हणून सापडतील आणि संत ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला एक सगळ्या पूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये तत्वज्ञानी म्हणूनच सापडतील. संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी
कुठेही पांडुरंगाचा उल्लेख नाही. बर. ही महत्वाची गोष्ट आहे. आणि लोकांना हा प्रश्न खटकतो की संत ज्ञानेश्वर महाराजांनी जर वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार केला असेल तर मग संत ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणजे जे ज्ञानेश्वरी लिहिली त्याच्यामध्ये पांडुरंगाचा उल्लेख का कुठे केला नाही? त्याचं कारण असं आहे की हे जे तत्वज्ञान आहे हे समाजाला भगवद्गीतेतलं जसंच्या तसं न देता, म्हणजे जसंच्या तसं दिलं, परंतु संत ज्ञानेश्वर महाराजांनी कालानुरूप त्याच्यामध्ये बदलाच्या हिशोबाने, म्हणजे पुढच्या पिढीला हे ज्ञान कसं उपयुक्त ठरेल त्याप्रमाणे ज्ञानोबारायांनी हे ज्ञान त्या ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलं आणि हे आपल्या समाजापुढे ठेवलं. आता जो मग मी सांगितलं जसं की तुम्हाला की संत ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला त्या ठिकाणी डॉक्टर म्हणून सापडतात. संत ज्ञानेश्वर म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज इंजिनियर म्हणून सापडतात, बांधकाम क्षेत्र एक व्यावसायिक म्हणून सापडतात, नगर भूमापक रचना करणारे आता जे आहेत ना आपल्या PCMC मध्ये नगर भूमापन रचना वगैरे करतो, तसे ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला त्या ठिकाणी सापडतात. अगदी बारकाईने ओविकार वाचा तुम्ही. ज्ञानेश्वरी ग्रंथ हा त्यासाठी वाचला पाहिजे. तो केवळ एक अध्यात्माचा भाग आहे, पण जर आपल्याला खऱ्या अर्थानं ज्ञान प्राप्त करायचे असेल ना, जो नास्तिक व्यक्ती आहे ना, समजा त्याचा विश्वास नाही या सगळ्या गोष्टींवर, त्याने अध्यात्माचा भाग बाजूला सोडून केवळ एक पुस्तक म्हणून जरी ते वाचलं तरी त्याला ज्ञान प्राप्त होईल आणि त्याला ज्ञानोबारायांची गोडी प्राप्त होईल. आता तुम्ही मला सांगा, मग जर संत तुकाराम महाराजांचे जसे अभंग आहे की वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती, आज आम्ही काय केलंय, विकासाच्या नावाखाली रास चालू केलाय. बरोबर. मोठमोठे आपल्याकडे डोंगर होते, दर्या होते, नाले होते. आता परवाची तुम्ही परिस्थिती पहा इंद्रायणी नदीची. अगदीच पाऊस किती होता आणि इतकं पाणी आलं की नदीच्या पुलावरनं पाणी वाहू लागलं. अशी प्रसंग आला की आता पालखी आपण बाहेर कशी काढायची? बरोबर. ह्याला कारण एकमेव आहे की इंद्रायणी नदीचा ऱ्हास झालाय आणि ते देवाला कुठेतरी पाहवलं नाही. म्हणून या ठिकाणी इतका पाऊस झाला, देवाने पूर्ण स्वच्छता केली आणि पालखी जायच्या दिवशी तो मार्ग उघडला. म्हणजे तो एक आपण आश्चर्यच म्हणू शकतो. आश्चर्यच म्हणू शकतो. म्हणजे ज्या दिवशी पालखी निघते त्याच्या आदल्या दिवशीपर्यंत तुफान पाऊस आहे. म्हणजे पालखी पूल ओलांडून जाईल का न जाईल इथपर्यंत शंका होती. म्हणजे आळंदीच्या प्रशासन जे आहे प्रशासन, तर त्या लोकांनी सांगितलं देखील होतं वारकऱ्यांना की भाऊ तुम्ही येऊ नका, ती परिस्थिती आता नाहीये, आम्ही आमच्या परीने शक्य तितक्या यंत्रणा लावून आम्ही पूल क्रॉस करू. पण एक देवाचीच कृपा की ज्या दिवशी पालखी निघणार त्या दिवशी पूल मोकळा. अहो तुम्ही बारकाईने विचार करा, माऊलीचं अंतःकरण जे आहे, आपण ज्ञानोबारायांना काय म्हणतो, माऊली म्हणजे काय? आई. आणि मग मला सांगा, आई तिच्या लेकरांना कसं दूर ठेवेल? बरोबर आहे. वर्षातनं हे वारकरी तिच्यासाठी गोळा होतात आणि ज्ञानोबारायांचा संघ प्राप्त व्हावा म्हणून ते या पंढरपूरला चालत ज्ञानोबारायांच्या संगतीने जात असतात. मग एक आई आहे, आईचं अंतःकरण येते. आईने जरी म्हणजे त्या इंद्रायणी मातेची स्वच्छता करण्यासाठी एवढा मोठा पाऊस त्या ठिकाणी पाडला आणि इंद्रायणी मातेची स्वच्छता करून घेतली. पण तुम्हाला मी हे सांगतो, नमूद करण्यासारखी गोष्ट आहे का तुकाराम महाराजांची पालखी आदल्या दिवशी निघते, दुसऱ्या दिवशी तो ज्ञानेश्वर महाराजांची पालखी निघते. तुकाराम महाराजांची पालखी निघेस तोवर इतका पाऊस होता की इंद्रायणी मातेला भयंकर पूर होता. बरोबर. परंतु ज्या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान काही क्षणात होणार आहे, इकडे इंद्रायणी मातेने ओसरायला सुरुवात केली, पाऊस तेवढाच होता. ही नमूद करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणजे हेच एक देवाची करणी. हो, ही देवाचीच एक करणी आहे असं समजा. परंतु मनुष्याने निसर्गाचा ऱ्हास न करता संत तुकाराम महाराजांनी ज्याप्रमाणे अभंग सांगितलाय, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, भरत वृक्ष आपल्याला लावावे लागतील, वने वाढवावी लागतील, वाढती लोकसंख्येच्या प्रमाणे आपल्याला पाण्याचं नियोजन करावं लागेल. ज्ञानोबारायांनी सांगितलंय, नगर रचना मी जशी सांगितली हे ज्ञानोबारायांनी सांगितले, आधी नगरे वसवावी. जी नगरे वसवायची तर त्याच्या आधी तुम्हाला काय तरतूद करायची, म्हणजे एखादं मोकळी जागा ओशाड पडली त्या ठिकाणी तुम्हाला नगर बसवायचं, म्हणजे एखादी वस्ती बसवायची, त्या वस्तीसाठी तुम्हाला अगोदर तिथे उद्यान तयार करायला पाहिजे, म्हणजे झाडे लावायला पाहिजे. बरोबर. त्या ठिकाणी तुम्हाला पाण्याची सोय करायला पाहिजे, तुमचं जे सांडपाणी होऊन जाणार आहे त्याची सोय करावी लागणार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला त्यांच्यासाठी आवश्यक ज्या गरजा आहेत त्याचे वस्तू तिथं उपलब्ध झाल्या पाहिजे. आणि हे सगळं म्हणजे दैनंदिन गरजा मनुष्याच्या ज्या आहेत त्या तिथं उपलब्ध झाल्यानंतर मनुष्य त्या ठिकाणी वस्ती नैसर्गिकरित्या ज्या गोष्टी महत्वाच्या त्याची उपलब्धता आधी झाली पाहिजे. हो, अशा रीतीनं हे ज्ञानोबारायांनी आणि तुकाराम महाराजांनी आधी करून सर्व संतांनी हे त्यांच्या ग्रंथांमध्ये सांगून ठेवले. म्हणून आधुनिक काळामध्येही सर्व लोकांनी, सरकारी नोकर असू द्या किंवा कोणीही असू द्या, सर्वांनी ह्या
ग्रंथांचं पालन केल्यानंतरच आपण जे काही निसर्गाचा ऱ्हास चाललाय हा थांबवला पाहिजे. आणि त्यासाठी तुम्हाला संत साहित्य आवश्यकच आहे. बरोबर आजचं जर तुम्ही कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये, मी स्वतः काम करतोय, तुम्ही काम करताय, बरोबर कॉर्पोरेट कंपनीमध्ये तुम्ही पाहिलं तर वर्क प्रेशर खूप आहे. अगदीच वर्क लाईफ बॅलन्सच्या नावाखाली म्हणजे नाहीच सध्या ते नाहीच. मॅनेज होत. नाही होत नाही 9 to 6 चा जॉब असतो, आपण 6 नंतरही त्या ठिकाणी काम करतो. काही काही ठिकाणी खूप म्हणजे अदर कंपन्यांमध्ये पण खूप सारे प्रॉब्लेम्स आहे. बरोबर आणि एक म्हणजे व्यक्तीची जी फ्रस्ट्रेशन जी लेवल आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आता अगदीच बाहेर चाललेली आहे. बरोबर त्यासाठी म्हणजे ज्ञानोबा सांगतात की आपलं मन जे आहे ना हे कुठंतरी आपण व्यक्त करता आलं पाहिजे. बरोबर आता तुम्हाला सपोज एक उदाहरण देतो. एक पाईपलाईन आहे आणि त्या पाईपलाईनला एका ठिकाणी आपण दुसरीकडून झाकण लावलं आणि त्या पाईपलाईन मधून तिकडनं प्रेशर पाणी सोडलं, काय होईल? फुटणार पाईपलाईन फुटणार आहे. फुटणार पण जर आपण ते झाकण काढून टाकलं तर ते पाणी निघून गेलं, त्याला वे आउट निघतो वे आउट निघतंय. त्याप्रमाणे जर मनुष्याने आपल्या मनातील जे दुःख आहे म्हणजे जे काय फ्रस्ट्रेशन आहे व्यक्त हे झालं व्यक्त जर झाला ना तर भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, म्हणजे मैत्र जीवांचे हे घ्या. मग आपल्याला एखादा चांगला मित्र असावा बरोबर जेणेकरून आपण आपले जे दुःख आहे हे व्यक्त त्याच्याशी करू शेअर शकतो. करतो. बरोबर. आजकाल जे लोक फ्रस्ट्रेशन खूप बाळगतात ते कधीच कोणापाशी व्यक्त होत नाही आणि त्यांचं फ्रस्ट्रेशन इतकं होतं की ते एका वेगळ्या डिसिजन पर्यंत जाऊन पोहोचतात आणि ते डिसिजन घेतात आणि त्या ठिकाणी ते मृत्यूला कावटाळतात. परंतु खरं सांगू का, जर आपण चांगले मित्र केले आणि त्या मित्रांपेक्षा आपण आपलं जर दुःख व्यक्त केलं ना तर आपण मात्र म्हणजे नाही का ती फ्रस्ट्रेशन लेवल आपली ती कमी होऊ शकते. आता परत संत तुकाराम महाराजांचं त्याच्यावरती एक अभंग आहे की दुःख कोणापाशी व्यक्त करायचं. अगदीच मी त्याच मुद्द्यावरती येणार हा. होतो. तर संत तुकाराम महाराजांनी सांगितलं की आपण जे दुःख आहे, आता तसं पाहिलं तर मग मित्राला आपण आपलं दुःख जर सांगितलं किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांना आपण आपलं जर दुःख सांगितलं तर सगळेच ते लोक आपलं दुःख समजून आपल्या दुःखात सहभागी होतील असंही नाही. नाही काही लोक त्या दुःखाचा आनंदही करतील, अगदीच त्याची ती दिवाळीही करतील. बरोबर. आणि आपलं हे जे दुःख आहे ते आपण त्याला इतकं विश्वासाने त्याला जे सांगितलेलं असते ते गावभर सांगून येते. म्हणजे ते आपल्याला कळायच्या आधी ते पूर्ण गावभर फिरून आलेलं असतं. समजलेलं असतं. मग संत तुकाराम महाराज काय सांगतात की हे जे दुःख आहे तुझं हे तू इतरांना सांगण्यापेक्षा हे तू दुःख जे आहे देवाला सांग, परमेश्वराला सांग. आणि परमेश्वराला जर दुःख सांगितलं तर तू तुझ्या दुःखाचं निवारण करेल नक्कीच आणि तुला त्याच्यातून तो बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. आणि तुझी फ्रस्ट्रेशन लेवल जी आहे ना ती पण तुला त्याच्यातून बाहेर काढेल. परंतु त्यासाठी तुला काय करावं लागेल की पहिला संत साहित्याचा अभ्यास तुला करावा लागेल. बरोबर. आणि संत साहित्याचा अभ्यास करत असताना तुकाराम गाते ते जे अभंग आहे ज्ञानेश्वरी ते ओव्या, एकनाथी भागवतातील ओव्या, आधी करून सर्व संतांचे अभंग त्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन ठरतील. आणि जो संत तुकाराम महाराजांचा अभंग किंवा तुकाराम महाराजांनी आधी करून सर्व संतांच्या अभंगांचा जो अभ्यास करेल, संत साहित्याचा जो अभ्यास करेल तो या निर्णयापर्यंत कधीच जाणार नाही. तो म्हणजे संत तुकाराम महाराजांचे जर आपण आयुष्य पाहिलं तर आपली जी फ्रस्ट्रेशन लेवल आहे ना ही संत तुकाराम महाराजांच्या आयुष्यापुढे काहीच नाहीये. कारण संत तुकाराम महाराजांच्या आयुष्यामध्ये इतके दुःखद प्रसंग प्राप्त झाले की त्या ठिकाणी आपण जर असतो तर आपण कधीच त्या ठिकाणी आपण मृत्यूला कावटाळलेला असतो. अगदीच म्हणजे आत्ताच्या सिच्युएशनला जर ती परिस्थिती असती तर कोणीच म्हणजे सस्टेन नसतं केलं त्याच्यात. म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या काळामध्ये सततचा 3 वर्षाचा दुष्काळ, खायला अन्न पाणी नाही, एक म्हणजे त्यांची पहिली पत्नी वारली, मुलगा वारला, आई वारली, वडील वारले, भाऊ निघून गेला, भावाची बायको वारली, इतके सारे म्हणजे एकामागोमाग एक ते 3 वर्षामध्ये संकट संत तुकाराम महाराजांवरती आली. मग संत तुकाराम महाराजांनी त्या काळी ह्या सर्व संकटांवरती मात करत परमार्थ केला. कशासाठी की पुढच्या पिढीला हा दृष्टांत देण्यासाठी आणि पुढच्या पिढीला समजून सांगण्यासाठी की कितीही संकट आली तरी खचून जायचं काम नाही. कारण नव्याने आज जरी रात्र अंधार झाली ना उद्या तुमच्या आयुष्यात नक्की उजेड आशेचा येणार किरण आहे. येणार नक्कीच आहे. येणार आहे. त्याप्रमाणे आपलं आयुष्य असावं. त्यासाठी तुम्हाला संतांना आणि ग्रंथांना शरण जावं लागेल. आणि असंही म्हणतात ना की बाबा तुम्ही तुमच्या मनातलं ज्या काही गोष्टी आहेत त्या कोणासमोर जरी व्यक्त केल्या तुम्ही तर तेवढं मन पण हलकं होतं. हो, कारण की बऱ्याच वेळेला असं होतं ना की बाबा तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचे, पण त्यासाठी जी काही नवीन ऊर्जा नवीन एनर्जी मिळते ते सांगून आपण समोरच्याला सांगितलं तर ऑटोमॅटिकली ती आपण मन मोकळं होतं आणि पुन्हा त्या प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह करायला एनर्जी आपल्याला एनर्जी येते. अगदी अगदी बरोबर आहे. तुम्ही जो आता अध्यात्माचा उच्चार केला ठीक आहे,
तर आजकाल जे धावपळीचं जग चाललेलं आहे, ठीक आहे, तर प्रत्येक जण आपला आपला स्वार्थ बघतो आणि भले देव दिसला मानत जरी असेल तरी बाबा एवढं करून निघून जातं. तर म्हणजे अध्यात्म म्हणजे नेमकं काय आणि तो कसा साध्य करावा? खूप छान प्रश्न विचारला. अध्यात्म म्हणजे नक्की काय? की केवळ सकाळी उठणं, देवपूजा करणं, म्हणजे ग्रंथ वाचणं आणि आपल्या कामावरती निघून जाणं. परंतु मनुष्य हा हे सगळं केलं, आपण हे सगळं केलं आणि जर तो मनुष्य एखाद्या मनुष्याचा दुस्वास करतोय, तो मनुष्य एखाद्याला शिव्या देतोय, बळच एखाद्याला त्रास देतोय. म्हणजे मनात काहीतरी कपट हो, ठेवतो. मनात काहीतरी कपट ठेवून दुसऱ्याशी वागतोय. एखाद्या स्त्रीसोबत स्त्रीलंपटपणा करतोय किंवा त्याच्या मनात एखाद्या स्त्रीविषयी वाईट भावना आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहे. मग त्याचं हे सगळं करून काही फायदा नाही. हे म्हणजे अध्यात्म नाही. हे वरवरचं अध्यात्म झालं. बरोबर. काय तुकाराम महाराज सांगतात की अंगा लावून या राख डोळे झाकून करीती पाप. बरोबर. बरोबर. तर अध्यात्म म्हणजे नेमका अध्यात्माचा प्रवास काय आहे की मनुष्यानं शून्यत्वाकडून पूर्णत्वाकडे जाणे. आता सर्वाभूती एक आहे. म्हणजे सगळ्यांमध्ये परमेश्वर पाहता आला पाहिजे. तुमच्यात परमेश्वर, यांच्यात परमेश्वर, माझ्यात परमेश्वर, बरोबर. आपल्या प्रेक्षकांमध्येही परमेश्वर आहे. अगदीच. सगळ्यांमध्ये परमेश्वर आहे. मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरू हरी. म्हणजे हरी जो आहे म्हणजे भगवंताला गोपाळ म्हणतात की हरी हे सगळं मी तू पण आहे देवा, हे सगळं निघून जाऊ दे. तू मी हे जे नाम आहे हे निघून जाऊ दे. तू आणि मी एक आहे. त्याप्रमाणे आपल्याला सर्वाभूती एक नांदे. सगळ्यांच्या हृदयामध्ये जो आत्माराम एकच नांदतोय ना, तो सगळ्यांच्या मनामध्ये एकच आहे, सगळ्यांच्या हृदयामध्ये एकच आहे आणि त्याच्या भोवती आपल्याला प्रीती निर्माण झाली पाहिजे. बरोबर. आणि या जगाची विश्व कल्याणकारी सगळ्यांचं कल्याणच होऊ दे, सगळ्यांचंच चांगलं होऊ दे, ही जी मनातली जी भावना आहे ही आपल्या मनात निर्माण जेव्हा होईल ना तेव्हा ते अध्यात्म असतं. म्हणजे फक्त पाठपूजा, देवाची पूजा करून अध्यात्म साधता येत नाही. मनातून जेवढं तुम्ही साफ, भले तुम्ही एखाद्या वेळेला देवपूजा नाही केली तरी चालेल, पण तुमचं मन साफ ठेवलं तो एक अध्यात्माचा प्रकार आपण म्हणू शकतो. अगदी खरं आहे. परंतु देवपूजा ही नित्यानं केलीच पाहिजे. का? त्याचं कारण सांगतो की जर आपलं मन हे भगवंताच्या चरणी जर लीन करायचं असेल आणि आपलं जे विचार आहे म्हणजे हे स्वच्छ असले पाहिजे ना, त्यासाठी तुम्हाला ग्रंथ तर वाचलेच पाहिजे. रोज देवाचे आपल्या घरात जे काही देव आहेत त्यांची पूजा ही नित्य झालीच पाहिजे. आणि त्यानंतर आपण आपल्या दैनंदिन कार्यक्रमाला निघून गेलो की भगवंताचं नामस्मरण आपल्या हृदयामध्ये कंटिन्यू दिवसभर असलं पाहिजे. आम्ही एक वारकरी संप्रदायामध्ये एक छान म्हण आहे. ते म्हणतात की म्हणजे वारकरी जो असतो किंवा एखादा व्यक्ती असतो, कीर्तनकार समजा किंवा मी समजा, मी समाजामध्ये कसा वागतो हे महत्वाचं नाहीये. मी जेव्हा एकांतात असतो, माझ्या आजूबाजूला कोणीच नाहीये आणि माझ्या रूम मध्ये मी एकटाच आहे, तेव्हा मी कसा वागतो ते महत्वाचं आहे. बरोबर. तुम्ही समाजामध्ये किती बुरखे घालून म्हणजे नाही का वेगवेगळ्या प्रकारचं तुम्ही अंगार धारण करता आणि समाजामध्ये मोठे मोठे गंध लावून फिरणार, वेगवेगळे रूप समाजासमोर आपण मानतो आणि मी खूप काहीतरी वेगळा आहे, मी खूप संत साहित्य अभ्यास करतो म्हणजे मी खूप मोठा आहे, तसं नाहीये. परंतु हे ज्या वेळेस आपण जे बाहेर आहे तेच आतमध्ये आहे आणि जे आतमध्ये तेच बाहेर आहे, जे मनात तेच ओठात आणि जे ओठात तेच मनात आहे, या पद्धतीनं मनुष्याचं अंतरंग असलं पाहिजे. हे अध्यात्म. अच्छा, म्हणजे छानच प्रकारची एक अध्यात्माची व्याख्या तुम्ही सांगितली. मला आणखी ना विचारायचं की जसं ज्ञानेश्वर महाराजांनी किंवा एकनाथ महाराजांनी जे काय अभंगाच्या थ्रू त्यांचे विचार मांडलेले, ठीक आहे, तर आजकाल ते फॉलो होतातच असं आपण नाही पाहत आहे, ठीक आहे. मग त्यांचे विचारची आज तुम्हाला कुठले उणीव जाणवते का? हो, नक्कीच. हा एक मला आवडलेला प्रश्न आहे तुमचा की संत ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकाराम महाराजांनी सर्व संत करून संतांचे जे अभंग आहे हे काही ठिकाणी मोठमोठ्या गायले जातात, वाचले जातात. परंतु संत तुकाराम महाराज एका ठिकाणी अभंगामध्ये म्हणतात, परावया नारी माऊली समान, परावया नारी रखुमाई समान. परंतु आज आम्ही रस्त्याने जातोय, कपड्याच्या दुकानाच्या बाहेर लावलेला प्लॅस्टिकचा पुतळा आहे, त्याच्यावरचं वस्त्र काढलेलं आहे आणि ते पाहून सुद्धा आमच्या मनामध्ये काम निर्माण होतंय. प्लॅस्टिकचा पुतळा आहे आणि तो पाहून सुद्धा आमच्या मनामध्ये काम निर्माण होतंय.
तर संत तुकाराम महाराजांचा हा अभंग आम्ही आत्मसात करतोय का? नक्कीच नाही. तुम्ही पहा बाहेर की खूप मोठ्या प्रमाणात अत्याचाराच्या घटना वाढलेल्या आहेत. अगदीच. काय आणि संत तुकाराम महाराज आपल्याला काय सांगतात या अभंगातून की आपली बायको सोडून तुम्ही अन्य कोणतीही जरी स्त्री असेल तर ती आपल्याला रखुमाई समान आहे, ती बरोबर. आपल्याला आई समान आहे. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस त्यांना ते कल्याण लुटलं आणि ती सुभेदाराची जी सून आहे बरोबर. ती त्यांना भेट म्हणून दिली, त्यावेळेला दासी छत्रपती म्हणून त्यांना present हो. केलेलं. छत्रपती शिवाजी महाराज काय म्हटले, अशीच आमची आई असती आम्हीही सुंदर झालो असतो. बरोबर. म्हणजे तिला आईची उपमा दिली आणि तिची साडी चोळी बांगडी देऊन तिचा सत्कार मान करून तिला सन्मान तिच्या देऊन त्यांनी. परत पाठवलं. त्या जागी आपण असतो तर आपण काय विचार केला असता, अगदीच. हा विचार खूप महत्वाचा आहे. आणि जे संत साहित्य आहे ना, मी म्हणतो तुम्ही जो प्रश्न केलाय ना त्यासाठी हा अभंगच एकच पुरेसा आहे. पहिल्यांदा जर हा अभंग आपण आत्मसात केला हम्म. तर या जगातल्या 90% समस्या कमी होतील. नक्कीच. हा विचार खूप होणं गरजेचं आहे. आणि जे प्रत्येक मुलीसोबत किंवा स्त्रीसोबत आपण कोणत्या दृष्टीने तिच्याकडे पाहिलं पाहिजे, हा अभंग मला संत तुकाराम महाराज शिकवतात आणि मी या अभंगाप्रमाणे निश्चितच जगण्याचा प्रयत्न करतोय आणि मी इथून पुढे करत राहील. नाही, नक्कीच. म्हणजे प्रत्येकाने जर तो अभंग आत्मसात केला तर नक्कीच काही ना काहीतरी नक्कीच बदल घडणार आहे. कारण की आज 2 वर्षाची मुलगी सुरक्षित नाहीये, 80 वर्षाची म्हातारी सुरक्षित नाहीये. त्याच्यामुळं लोकांची प्रवृत्ती काय लेव्हलकडे चाललेली आहे, एक नक्कीच हे उणीवच आपण एक म्हणू शकतो की बाबा ज्या थोर संतांनी जे विचार मांडले ते लोप पावत चाललेले सध्याच्या नक्कीच. घडीला. ठीक आहे. तुम्ही संत साहित्याचा अभ्यास करता, ठीक आहे. आता तुम्ही वारकरी संप्रदायाचे आहात म्हणून तुम्ही संत साहित्याचा अभ्यास करता. तर मग फक्त संत साहित्याचा अभ्यास वारकरी संप्रदायापुरताच मर्यादित आहे का? हा, नक्कीच. तुम्ही पहा, संत साहित्याचा अभ्यास हा फक्त वारकरी संप्रदायापुरताच मर्यादित नाहीये. कारण हा वारकरी संप्रदाय म्हणजे फक्त मर्यादित नाही. हा वारकरी संप्रदाय यारे यारे लहान थोर याते भलती नारी नर येथे न करावा विचार न लगे चिंता कोणास. किंवा कलियुगे उद्धार हरीच्या नामे येथे सकळांशी आहे अधिकार. सगळे या, कोणी या, अगदी लहानांपासून थोरांपर्यंत, स्त्री असो वा पुरुष असो, मग तो खालच्या जातीचा असो अथवा वरच्या जातीचा असो. संतांनी तर जातपात मानलेच नाही, परंतु तो कोणीही असो, तो मनुष्य आहे. हेच फक्त संत साहित्य आपल्याला दुसऱ्या व्यक्तीकडे मनुष्य म्हणून पाहायला शिकवते. कारण तुम्ही पहा, वारीमध्ये ज्यावेळेस वारी निघते, बरोबर, तुम्ही गावावरनं येताना ना आळंदीमध्ये आले, तेहूमध्ये आले किंवा कोणत्याही दिंडीमध्ये आले, तुमचं आधार कार्ड सोबत घेऊन आले तुम्ही. बरोबर. त्या आधार कार्डवरती तुमचं नाव आहे, भीमाचे माझे काय असेल तुमचं ते काय, त्या आधार कार्डवरती तुमचं नाव आहे, तुम्ही कोणत्या गावावरनं आले, तुमची जात काय, आणि मस्तच. तुम्ही ज्यावेळेस वारीमध्ये शिरता दिंडीमध्ये आणि तुमच्या शेजारी वारकरी चाललेत आणि तुमची ओळख झाली, ते काय म्हणतात तुम्हाला, थोडी तो म्हणतात हे प्रशांत किंवा तो हे धनंजय, असं कोणी म्हणजे माऊली. नाव घेऊन कोणी बोलत, त्याची ओळख एकच असते, माऊली. माऊली, बरोबर ना. ते त्याला माऊली म्हणून हाक मारतात. आणि वेळ प्रसंग असा येतो की ते शेजारी मांडी लावून जेवायला बसतात. अगदीच. हा, तिथे आणि जातपात नाही, काहीच प्रसंग नसतं. असा झाला समजा की एक ताट आहे आणि एक ताट जेवायलाच कमी पडलंय, तर मग त्यावेळेला ऍडजस्टमेंट म्हणून तो वारकरी म्हणतो, माऊली आपण दुसऱ्या ताटाची वाट बघण्यापेक्षा आपण एका ताटात जेवू. अगदीच. पण त्यावेळेला तुम्ही त्याला विचारता का पहिली तुझी जात कोणती, तर मी तुझ्या ताटात जेवेल. नाहीच. त्याप्रमाणे हा जो वारकरी असतो ना, हा सर्व जातीपातीच्या विरोधात म्हणजे त्याच्या पलीकडे जाऊन काम करतो. त्याची जात वारकरी असते, त्याची जात फक्त ही वारकरी असते. बरोबर. आणि तो त्या जातीप्रमाणे म्हणजे त्याच्या त्या वारकरीचा जो नियम आहे त्याप्रमाणे तो त्याचं सर्वस्व काम पार पडत असतो. म्हणजे एकंदरीत संत साहित्याचा अभ्यास हा फक्त वारकरी संप्रदायापुरता मर्यादित नाही, अगदी कोणीही म्हणजे यावं, ज्याची इच्छा झाली ते तो करू शकतो. आता आपल्या आळंदीमध्ये एक स्त्री आहे आणि त्या याच्या आहेत आपल्या कोणता तो देश, फ्रेंच का जापान असं काहीतरी त्यांचं, त्या देशातल्या आहेत, परदेशातून आले. हो. आणि त्या ज्ञानोबारायांचं तत्वज्ञान वाचून फक्त ज्ञानोबारायांच्या दर्शनासाठी आपल्या म्हणजे महाराष्ट्रात आल्या आणि आले, त्यांनी दर्शन वगैरे घेतलं, त्यांनी ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वर इंग्लिश व्हर्जन मधले खरेदी केले, वाचली. त्यांना ती इतकी भावली
की त्यांनी असं ठरवलं की आता अकल्प आयुष्य जे आहे पूर्णपणे ज्ञानोबरायांच्या चरणी समर्पित करायचं, म्हणून त्या आळंदीतच मुक्कामी राहिल्या. क्या बात. हा, तर मला सांगा की परदेशीयांना आपलं तत्वज्ञान भुरळ पाडते काय. आता विषय निघाला ओघानेच, तर सांगतो. पसायदान, बरोबर. बिल क्लिंटन, सॉरी बराक ओबामा, आत्ताची गोष्ट आहे, एकदा 4-5 दिवसापूर्वीची. बर. बराक ओबामा ह्यांच्या पुढे वेगवेगळ्या देशातील काही म्हणजे जे आहेत गीतं ती सादर करण्यात आली, आणि आपल्या महाराष्ट्रातल्या एका गायकानं संत ज्ञानेश्वर महाराजांचं पसायदान हे बराक ओबामा पुढे सादर केले. आणि बराक ओबामाला त्याची इतकी भुरळ पडली की बराक ओबामानी त्याचा अर्थ जाणून घेतला. बरं, अर्थच नुसता जाणून नाही घेतला, त्यांनी त्याच्यावरती क्वेश्चन पण केले. आणि ते क्वेश्चन केल्यानंतर त्याचे आन्सर पण त्याला मिळाले. साधारणतः 1.5 तास त्याच्यावरती कम्युनिकेशन चाललं होतं त्या पसायदानावरती. आणि ते पसायदान सांगत असताना ते बराक ओबामाला इतकं आवडलं की ते बराक ओबामाने त्याच्या आयुष्यातील आवडणाऱ्या 10 गोष्टी, त्या 10 गोष्टींमध्ये सगळ्यात पहिली जी गोष्ट असेल ती पसायदान म्हणून ऍड केलंय. क्या बात. ही आपल्यासाठी गौरवाची गोष्ट आहे. नक्कीच नक्कीच. आणि मग तत्वज्ञान हे जर बाहेरच्यांना भुरळ पाडते, मग हे वारकरी तत्वज्ञान हे फक्त वारकऱ्यासाठी नाहीये, सर्वांसाठी आहे. हे सर्वांनी आत्मसात केलं पाहिजे आणि सर्वांनी ह्या प्रवाहात आलं पाहिजे, या मताचा मी आहे. तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे की बराक ओबामांनी त्यांच्या टॉप 10 काव्यामध्ये पसायदानाचा समावेश करून घेतलेला, ठीक आहे. तर तुमच्या मते पसायदानाचा नेमका अर्थ काय? पसायदान संपूर्ण ज्ञानेश्वरी 18 अध्याय लिहून पूर्ण झाली, आणि लिहून पूर्ण झाल्यानंतर संत निवृत्तीनाथ दादांनी, म्हणजे ज्ञानेश्वरायांचे गुरु, ह्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांना सांगितले की हे जे कार्य आहे हे तू खूप मोठ्या प्रमाणात, जी कार्य तू खूप चांगल्या रीतीने पूर्ण केले, आता तू काहीतरी माग. जसं की आपण महिनाभर काम केल्यानंतर आपण पगाराची अपेक्षा करतो, बरोबर. त्याप्रमाणे ज्ञानोबरायांनी 18 अध्याय लिहिले. आता हा जो पूर्ण केलाय, तू काहीतरी तुझ्यासाठी माग, ते तुला मी देईल. गुरु सांगतोय शिष्याला. शिष्यरूपी दादा म्हणजे ज्ञानदादा म्हणतात, तेव्हा मला काही नको, माझ्यासाठी काय पाहिजे, काहीच नको मला, नाही आता तू काहीतरी माग. मग ज्ञानोबराय पसायदानाच्या आदल्या ओवी पाहण्यासारखे. मग ज्ञानोबराय तिथं सांगतात, परी मी येतं तुमचे हे केले, धर्मकीर्तन हे सिद्धीस नेले, येथे माझे उरले जी पायकपण. म्हणजे गुरूंच्या आज्ञेनुसार मी हा धर्मकीर्तन यज्ञ हा मी पूर्णत्वास नेला. हे केवळ तुमचं देणं आहे. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. ज्ञानोबराय निवृत्तीनाथ दादांना सांगतात, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती, परी ही गंगावती स्वीकाराल ना. काय मग आता हे धर्मकीर्तन मी पूर्ण केले दादा, बरोबर, हे तुमच्या आज्ञेनुसार मी पूर्ण केलं, मला काही नको दादा. पण दादा मग काहीतरी माग. बरं, आता मागतो. आता काय मागतो? आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदान. हे विश्वात्मक देवा, आता विश्वात्मके देवे, हा वाघयज्ञ मी जो केलाय ह्याच्या तुम्ही म्हणताय काहीतरी माग, म्हणून मी याच्याकडे काहीतरी मागेल, आणि तू संतुष्ट हो, आणि तू संतुष्ट होऊनच मला दे. जे खळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्री जीवांचे. आता हे खळ म्हणजे काय? समाजामध्ये अनेक प्रकारचे लोक आहेत. खळ म्हणजे त्यांच्यामध्ये खळवृत्ती आहे. बळच काहीतरी काडी करायची, कुठेतरी राजकारण करायचं आणि समाजात आग लावून द्यायची, बरोबर, किंवा कोणाचं तरी वाईट चिंतायचं, वाईट करायचं, जेणेकरून त्याला त्रास झाला पाहिजे. भगवद्गीतेमध्ये भगवंताने श्रीकृष्णाने सांगितलं की या पृथ्वीवरती कोणी धर्माचा नाश करेल तर मी त्याचा नाश करेल. बरोबर. यदा यदा हि धर्मस्य ग्लानी भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्म्यनं सृजाम्यहं. मी त्याला पण मारेल, जो धर्माचा नाश करेल मी त्याला मारेल. ज्ञानोबरायांचं मातृत्वाचं अंतःकरण मला इथं दिसून आलं. आणि ज्ञानोबराय सांगतात की जे खळाची व्यंकटी सांडो, जे खळ आहे ना देवा, त्याच्यातला वाकडेपणा निघून जाऊ दे, त्याला नको मारू. त्याच्या अंतरंगातली जी वृत्ती आहे खळ वृत्ती ती काढून टाक.
जेणेकरून तो मनुष्य म्हणून राहील. त्याला मारू नको. त्याच्यातली जी खळ वृत्ती ती निघून जाऊ दे. जे अगदीच. खळाची व्यंकटे सांडव तया सत्कर्मी रती वाढो. त्याच्या सोबत सत्कर्मही वाढू दे. अच्छा. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. आणि त्याच्या माध्यमातून भूता म्हणजे मनुष्यामध्ये जीवांची म्हणजे त्यांची मैत्रीच होते. हम्म. दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाव. दुरित जे आहेत, तिमिर म्हणजे अंधार, प्रत्येकाच्या आयुष्यातला अंधार निघून जाऊ दे. त्यांच्या आयुष्यामध्ये ज्ञानाचा सूर्यप्रकाश होऊ दे. जो जे वांछेल तो ते, ज्याला जे पाहिजे ते त्याला मिळू दे. म्हणजे चांगल्या गोष्टी त्याला मिळू दे. कोणी वाईट गोष्टीची अपेक्षा केली तर ती त्याला नाही मिळणार, पण चांगली गोष्ट जर तो व्यक्त करतोय ते त्याला मिळू दे. जो जे वांछेल तो ते लाव प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी. सगळीकडे मंगळाचा म्हणजे मांगल्य होऊ दे. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. सगळीकडे ईश्वरनिष्ठांची म्हणजे ईश्वराला मानणाऱ्यांची मांदियाळी. म्हणजे एक आपण म्हणतो ना की पंगत माशी म्हणता येईल की ईश्वरिष्ठांची मांदियाळी होऊ दे. आणि ईश्वरिष्ठांची मांदियाळी अनिवर्त भूमंडळी भेटतू तया भूता चला कल्पतरुचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव बोलिले अर्णव पियुषांचे. चिंतामणीचं गाव चिंता करावी आणि त्याला ते प्राप्त व्हावं. म्हणजे चिंतामणी तुम्हाला माहिती का, चिंतामणीचा एक वृक्ष आहे. तुम्ही त्याच्या खाली जर जाऊन एखादी चिंता व्यक्त केली, एखादं मागणं मागितलं तर ते तुम्हाला लगेच प्राप्त होते. असा म्हणजे चिंतामणीचा वृक्ष आहे. असं चिंतामणी प्रत्येकाला भेटू दे. येणे वरे म्हणजे चिंतामणीचे गाव बोलिले जे अर्णव पियुषांचे. चंद्रमेजा लांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन. सोय रेवतो किंबहुना सर्व सुखी. किंबहुना सर्व सुखी कुठं पूर्ण होऊनी तिन्ही लोके. पृथ्वी, पाताळ आणि आकाश या तीनही लोकांमध्ये जे आहेत ते सर्व सुखी होते. पूर्ण होऊनी तिन्ही लोकी. भजितो आदी पुरुखी अखंडित. आणि ग्रंथ उपजीवे म्हणजे ग्रंथांच्या प्रति प्रेम वाढू दे. ग्रंथ उपजीवे विशेष लोकी द्रष्टारष्ट विजय होवावे. सगळ्यांचा विजय होऊ दे. एथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो. आता विश्वेश्वरांना मी सांगतोय म्हणजे निवृत्तीनाथ दादांना सांगताय. एथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो. हा होईल दान पसाव. हे दान मला आता माझ्या पदरात घाल. आता असं म्हणे श्री विश्वेश्वरा होईल दान पसाव. येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. आणि जेव्हा ज्ञानोबारायण म्हणतात की सगळी विश्व शांती होईल, सगळं म्हणजे सगळ्यांच्या प्रति ईश्वर निष्ठांची मांदियाळी, सगळ्यांच्या मनामध्ये सद्विचार, सगळ्यांच्या मनामध्ये सुख, एकमेकाबद्दल ईर्ष्या नाही, एकमेकाबद्दल प्रेम वाढते, कोणाच्या मनात कोणाबद्दल वाईट करण्याची वासना नाही, विचार नाही, स्त्री पुरुषांप्रती एकमेकांबद्दल एक चांगली वृत्ती आहे, स्त्रीच्या बद्दल चांगलं मातृत्वाचं प्रेम आहे आपल्या मनामध्ये, तेव्हा हा ज्ञानोबा सुखी होईल. हे ईश्वरा, हे ज्ञानदादा, हे निवृत्तीनाथ दादा, मागणं द्यायचे ना हे मला दे. आणि हे पसायदान ज्ञानोबारायांनी मागितलंय. हे केवळ आळंदीपुरतं नाही मागितलंय, हे पुणे जिल्ह्यासाठी नाही मागितलं, हे महाराष्ट्रासाठी नाही मागितलं, हे भारतासाठी नाही मागितलं, हे पूर्ण विश्वासाठी मागितलं. हे केवळ हिंदू लोकांसाठी नाही मागितलं, हे कोणत्या जातीसाठी नाही मागितलं, चराचरासाठी. कारण संत ज्ञानेश्वर महाराजांचं घर काय, अवघ विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. म्हणजे संपूर्ण विश्व हे ज्ञानोबारायांचं घर आहे. आणि या घरात राहणारा प्रत्येक सदस्य हा ज्ञानोबारायांचा आहे. आणि हे पसायदान हे ज्ञानोबारायांनी सर्वांसाठी मागितलं. आणि ज्या दिवशी मी विश्वासाने सांगतो, हे पसायदान सर्वांच्या अंतरात्म्यात ज्या दिवशी उतरेल, सर्वजण या वाटेवरती जातील, त्या दिवशी सर्व देशादेशातील भांडणं थांबतील. देशादेशातील जे होणारे वाद आहेत, देशादेशातील जे होणारे युद्ध आहेत, ही सगळी ती थांबतील. एकमेका आणि जे आता आपण पाहतो बलात्काराची प्रकरणं किंवा अनेकता जे आहे, लोकांच्या मनामध्ये एक मातृत्वाचं प्रेम दुसऱ्या स्त्रीबद्दल निर्माण होईल आणि त्याच्या मनामध्ये एक आईची भावना तिच्याबद्दल निर्माण होईल. होणारे खून, दरोडे, एकंदरीत पापकर्म नाही, पाप म्हणण्यापेक्षा जी वाईट प्रवृत्ती, खल प्रवृत्ती जी आहे ही सगळी नष्ट होईल. सगळ्यांच्या मनात एकमेकांबद्दल प्रेम निर्माण होईल. तेव्हा माझा ज्ञानोबारायांचा जे पसायदान आहे हे सार्थकी होईल. आणि सर्वांना विनंती मी या माध्यमातून नक्की करेल, जीवनात एक तरी ओवी अनुभवावी. नक्कीच. म्हणजे आमच्या प्रेक्षकांनाही विनंती आहे आणि प्रत्येकाने आपल्या आयुष्यात पसायदान अंगीकरणं हे गरजेचंच आहे. काळाची गरज आहे.
म्हणजे आज आपण बघितलं की भारतीय संस्कृतीचा उल्लेख जागतिक दृष्ट्या खूप मोठ्या प्रमाणात आणि खूप आदरपूर्वक घेतला जातो. फक्त दुर्दैव असं आहे की बाबा भारतातच बऱ्याच ठिकाणी त्याची ओळख किंवा त्याची जाण नाही ठेवली जाते. हेच एक आपलं दुर्दैव आहे. नक्कीच. तर हे जे संत साहित्य अभ्यास जो आहे, ठीक आहे. तर आजकालची तरुण पिढी तंत्रज्ञान, एआयचं युग किंवा रील्सची दुनिया किंवा या गोष्टीमध्ये वाहवत चाललेली आहे. तर मग अशा तरुण पिढीला आपण संत साहित्याच्या अभ्यासाकडे मग कशा कशा पद्धतीने आपण वळवू शकतो त्यांना? त्यासाठी काय करावं लागेल? आता सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की वारी निघालेली, म्हणजे वारी आहे. या वारीमध्ये तुम्ही सगळ्यात जास्त संख्या पाहिली का कशाची? तर सगळ्यात जास्त संख्या ही 60% वारकरी असतील, तर 40% वारकरी जे आहेत ते हम्म. मोबाईल घेऊन आहेत बरोबर. रील्स काढण्यासाठी. खरं. चांगले चांगले ते त्या ठिकाणी कंटेंट शोधतात, वारकऱ्यांशी संपर्क साधतात, वारकऱ्यांशी बोलतात, वारकऱ्यांचे अनुभव विचारतात आणि ते आळंदी ते पंढरपूर पायी चालत जातात. पण बरोबर. त्यांना दिवसभर कंटेंट मिळतो आणि ते त्यांच्या रील्सद्वारे, युट्यूबद्वारे ते व्हायरल करतात आणि ते त्यातून ते चांगले म्हणजे कमावतात. बरोबर. काय परंतु तुम्ही यामध्ये एक विचार केलाय की हे जे संत साहित्याचं ज्ञान आहे ना, या रील्स मार्फत आणि या युट्यूब मार्फत हे 7 समुद्रापार पोहोचते. बरोबर आहे. अनेक देशातले लोक ते पाहतात, ते लोकांना ते भावतंय आणि त्यांच्याही मनामध्ये एक कुठेतरी भावना उत्पन्न होती की आपणही या वारीला गेलं पाहिजे. म्हणून यावर्षी नवीन एक उपक्रम चालू झालाय. 7 देशांमधून वारकरी एका ठिकाणी एका देशात गोळा होऊन ती वारी आळंदी ते पंढरपूर पायी चालते. नाही, नक्कीच याच्यावरती ग्लोबल वारी. मी पण आता नेमकी वारीच्या वेळेला न्यूज पाहिली ना, की लंडनहून एक वारी म्हणजे एक पालखी इथे आली, पंढरपुरात पंढरपुराच्या दिशेने निघालेली आहे. म्हणजे ही एवढी अनोखी आणि म्हणजे खरंच आपल्याला एक गर्व झाला पाहिजे ह्या गोष्टीचा की बाबा आपण संतांच्या, थोर विचारवंतांच्या या महाराष्ट्रात राहतोय आणि त्या वारकरी संप्रदायाचा एक भाग आहे आपण. म्हणजे खरंच खूप गर्वाची गोष्ट. आता तुम्ही वारीचा विषय काढला, तर वारी नेमकी कोणी चालू केली आणि वारी म्हणजे नेमकं काय? अगदी महत्वाचा प्रश्न आहे हा. ह्या विषयावरती बोलणं खूप गरजेचं आहे. अगदी वारी जर पाहिली ना, तर सगळ्यांना असं वाटतं की ही वारी संत तुकाराम महाराज म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांनी चालू केली असावी. परंतु सगळ्यात पहिली वारी ही जर कोणी केली असेल ना, तर ही भगवान शंकरांनी केलेली आहे. काय सांग? हो, आश्चर्याची गोष्ट आहे. परंतु सगळ्यात पहिली ही जी वारी आहे, कारण भगवान संत ज्ञानोबा आहे हे नवनाथ संप्रदायातील जे आहेत ते त्यांचे गुरु होते. म्हणजे त्याची परंपरा अशी सांगते, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ म्हणजे भगवान शंकर, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतायाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षसी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार आणि ज्ञानदेवासार जोजविले. म्हणजे आदिनाथांपासून म्हणजे भगवान शंकरांपासून ही परंपरा कुठपर्यंत आली? ज्ञानोबरायांपर्यंत आली. पण तोपर्यंत विषय काय होता की एक शिष्य एक गुरु, म्हणजे एका गुरुने एकच शिष्य करायचा आणि ते त्याला ज्ञान द्यायचं. त्याच्या पुढच्या शिष्याने एकच गुरु करायचा, आपलं एकच शिष्य करायचा, ते पुढच्या पिढीला ज्ञान द्यायचं. परंतु संत ज्ञानेश्वर महाराजांना हे कुठंतरी थोडंसं खटकलं आणि संत ज्ञानेश्वर महाराजांनी ही परंपरा एका गुरु आणि एका शिष्यापुरता मर्यादित न ठेवता ते गुह्य ज्ञान प्रकट केलं आणि हे संपूर्ण समाजाला एकदाच देऊन टाकलं. कारण ही शिष्य परंपरा कुठं चालेल आणि कुठं खंडित होईल हे काय काळानुसार ते कुठेतरी बंद झालं असतं. बरोबर. म्हणून हे ज्ञान त्यांनी सीमित ठेवण्यापेक्षा हे सगळ्यांनाच एकदाच देऊन टाकलं. आणि दुसरा मुद्दा असा आहे की मध्यंतरीच्या काळामध्ये वाद निर्माण झाला होता हरी आणि हर. म्हणजे हरी म्हणजे वैष्णव लोक उभा गंध लावतात. आपण जो आता लावलाय त्याप्रमाणे उभा गंध वैष्णव लोक लावतात आणि जे शैव लोक असतात म्हणजे जे शिवाला मानणारे आहेत ते आडवा गंध लावतात. बरोबर. म्हणजे उभ्या आणि आडव्यामध्ये आपण भगवंताला सामावून टाकलं. परंतु वारकरी संप्रदाय हा असा आहे की पांडुरंगाची मूर्ती जर तुम्ही अगदी बारीकाईने पाहिली ना, तर भगवंताच्या डोक्यावरती शिवलिंग धारण केलेलं आहे भगवंतानं. बर. तर तुम्ही कधी पंढरपूरला गेलात आणि तुम्हाला जर मूर्ती पाहायची वेळ आलीच तर भगवंताच्या डोक्यावरचा जो मुकुट आहे तो काढल्यानंतर भगवंताचं त्या ठिकाणी आपल्याला शिवलिंग पाहायला मिळते.
मग भगवंताने संदेश असा दिलाय की हरी आणि हर हा वेगळा नाही. म्हणजे ऊस, समजा ऊस पिळला तर त्यातून जो रस निघतो त्याची साखर तयार होते. बरोबर. मग ऊसात साखर आहे की नाही हा प्रश्न विचारण्यापेक्षा ऊस आणि साखर हे एकच आहे. दोन्ही जर गोडच समजा- आहे. दोन्ही गोडच आहे ना. मीठ पाण्यात मिसळलं काय किंवा पाण्यात मीठ मिसळलं काय लागणार, तर ते खारटच खारटच आहे. आहे अगदी. म्हणजे त्याचं अस्तित्व, मिठाचं अस्तित्व विरळून ते पाण्यामध्ये जाते आणि ते पाण्याला खारट बनवते. म्हणजे बरोबर. त्याचं अस्तित्व पाण्यात त्याने विलीन केलं. बरोबर. काय त्याप्रमाणे हरी आणि हरामध्ये कोणताही वाद नाहीये. हरी हरा नाही वाद, संत तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये सांगतात की हा कोणताही वाद नसून फक्त हरी आणि हर आम्ही दोघंही एकच आहे, हा वादच करू नका तुम्ही. त्यामुळं भगवंताच्या पाया पडलं ना आपण, पांडुरंगाच्या, आपल्याला शिवाचं सुद्धा दर्शन होत आहे. क्या बात आहे. म्हणजे संत तुकाराम महाराजांनीच त्यांच्या अभंगातून सांगितले, हो, तरी देखील हा. माणूस आपल्या स्वार्थापायी तो वाद निर्माण करतोच आहे. करतोय. अगदी बरोबर. करतोच आहे. तर जसा आपला वारीचा उल्लेख निघालाच आहे. येस. ठीक आहे. तर असंख्य वारकरी, म्हणजे त्याला आपण काउंटिंग नाहीच करू शकत. ठीक आहे. अंदाज लावू शकतो. म्हणजे एका काळानंतर तो अंदाजही आपला अपुरा पडतो. अपुरा पडतो. म्हणजे ज्या पद्धतीने आपण न्यूज चॅनलला किंवा बरोबर. टीव्हीवरती आज तर मीडिया झालेलं आहे तेवढं स्ट्रॉंग, ते बघतोय तर असंख्य हा एकच शब्द त्याला एक लागू शकतो. प्रॉपर लागू होतो. तर त्या वारकऱ्यांचं एकंदरीत दैनंदिन दिनचर्या कशा पद्धतीने चालते? नक्कीच. पण एक मुद्दा अगोदर मी थोडासा कव्हर करून नक्कीच, देतो, नक्कीच. कारण की आपला मगाचा मुद्दा एक थोडासा राहिला. वारी कुणी चालू केली? हो. तर भगवान शंकरांनी जशी पहिली वारी केली त्या काळापासून ती वारी अनादी चालू आहे. परंतु संत ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात सुद्धा संत ज्ञानेश्वर महाराज हे आषाढी आणि कार्तिकी आणि माघवारी आणि चैत्रवारी अशा वर्षातल्या 4 वाऱ्या हे नित्यनेमाने संत ज्ञानेश्वर महाराज पांडुरंगाची वारी करत होते. बरोबर. परंतु नंतर ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली आणि काही काळानंतर तुकाराम महाराजांच्या काळामध्ये म्हणजे 17व्या शतकामध्ये, म्हणजे वारीनंतर चालू राहिली, लोक वारीला जात होते. परंतु 17व्या शतकामध्ये ज्यावेळेस संत तुकाराम महाराज पंढरपूरला जायचे, मग त्यावेळेला ते काय करायचे, देहूमधून निघायचे, आळंदीला यायचे, माऊलींच्या पादुका गळ्यात बांधायच्या गळ्यामध्ये आणि ते वारीला निघून जायचे. अशा पद्धतीने ते माऊलींसोबत वारी करत होते संत तुकाराम महाराज. पण संत तुकाराम महाराजांनी नंतर वैकुंठगमन केलं. बरोबर. संत तुकाराम महाराजही निघून गेले. मग संत तुकाराम महाराजांचा जो वारीचा वारसा जो आहे हा त्यांचे चिरंजीव तपोनिधी नारायण महाराज यांनी चालू ठेवला. मग तपोनिधी नारायण महाराज आळंदीला यायचे, संत तुकाराम महाराजांच्या पादुका डोक्यावरती घ्यायचे आणि ते चालत चालत पंढरपूरला जायचे. अशा रीतीने ती वारी त्यावेळेला पूर्ण व्हायची. पण नंतरच्या काळामध्ये ती लोकसंख्या खूप प्रमाणात वाढत गेली आणि जे की संत म्हणजे नारायण महाराजांना ती जी लोकसंख्या वाढत गेली ती त्या काळात कमी संसाधनांच्या याच्यामुळे म्हणजे अपुरे पडत होते, पर्याय नव्हते त्या लोकांना. त्यामुळे मग त्याच्यात मग संत त्यावेळेला काय झालं की 2 पालख्या वेगवेगळ्या झाल्या. म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांची वेगळी झाली आणि तुकाराम महाराजांची पालखी वेगळी झाली. पण आजही तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये वरती चांदीच्या पादुका ह्या तुकाराम महाराजांच्या आहे आणि खाली हात जर ठेवला तर त्या तुम्हाला खालच्या पादुका ज्ञानेश्वर महाराजांच्या तिथं भेटतात. अच्छा. हा, पण संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि तुकाराम महाराजांची पालखी या दोन्ही वेगळ्या झाल्या. आणि मग ती ज्ञानेश्वर महाराजांची जी पालखी ती हैबत बाबा आरफळकर म्हणून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दरबारी एक होते. म्हणजे त्यांना ज्ञानोबारायांचा खूप मोठा एक काय म्हणता येईल अनुभव आलेला. अच्छा. आणि त्या हैबत बाबा आरफळकरांनी ती वारीची पद्धत ज्ञानोबारायांची चालू केली परत. आणि त्या काळात त्या वारीला एक शिस्त आणि प्रशासकीय शिस्त देण्याचं काम हे हैबत बाबा आरफळकरांनी खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी चालू केली. ती वारी आस्थागायक शिस्त आणि ती प्रशासकीय म्हणजे नक्कीच वारीसाठी जो घोडा असतो ना तो घोडा त्या इंदोरच्या म्हणजे जे आहेत ना घराणं त्या घराण्याकडनं असतो घोडा त्यांच्या वारीसाठी येतो. आणि आजही वारीचा जो काही म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची जी पालखी आहे तिचा रोजचा जो दैनंदिन काय जो खर्च वगैरे जे काय म्हणजे गरज आहे त्या सगळ्यांचा खर्च हा त्यांच्या मार्फत चालवला जातो आणि संस्थान जे असेल किंवा वारकरी यांच्या मार्फत तो चालवला जातो. आणि मग ती वारी ज्यावेळेस निघते त्यावेळेला हैबत बाबा आरफळकरांचा नामघोष करून ती वारी बाहेर पडते आणि त्या ठिकाणी मग ती वारी मग ते पुढची ते रिंगण वगैरे वगैरे हे सगळं तुम्हाला माहिती आहे. या रिंगण वगैरे त्या रिंगणामध्ये ज्यावेळेस तो एक पुढा घोडा पळतो बरोबर त्या घोड्यावरती एक व्यक्ती बसलेला असतो भालदार हम्म. तो भालदार त्या रिंगणाला रिंगण मारत असतो पण त्याच्या मागे एक घोडा पळतो. त्या बरोबर घोडा त्याच्यावरती कुणीच बसलेला नसतो नाही नाही मोकळा असतो मोकळा असतो. मोकळा असतो. परंतु तुम्हाला सांगू
तो मोकळा घोडा नसतो, त्याच्यावरती माझे माऊली ज्ञानोबा स्वार असतात आणि ते त्या घोड्यावरती ते पळत असतात, म्हणजे सर्वांना दर्शन देत असतात माऊली ज्ञानोबा. त्याचं कारण सांगतो कसं, की ज्यावेळेस तो रिंगण पूर्ण होतं आणि रिंगण पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेस तो घोडा बाहेर आणला जातो रिंगणाच्या, त्यावेळेस तो घोडा थकलेला असतो. कारण ज्यावेळेस त्याच्यावर कोणीतरी बसतं त्याला एनर्जी भेटते त्या पद्धतीची त्याला एनर्जी भेटते, म्हणजे त्याने श्रम केलाय म्हणून तो थकलेला आहे. पण त्याच्यावरती अतिरिक्त जर भार दिला तर तो अतिरिक्त थकतोय, याचा अर्थ त्याच्यावरती कोणीतरी बसलेलं होतं. दुसरी गोष्ट की त्या घोड्याला घामही आलेला असतो, म्हणजे इतक्या प्रमाणात तो थकलेला असतो. काय म्हणजे हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे की त्या घोड्यावरती जर आपल्या दृष्टीला कोणी दिसत नाहीये, परंतु आमच्या वारकऱ्यांची एक धारणा आहे की त्या घोड्यावरती माऊली ज्ञानोबा स्वार आहेत. ज्यावेळेस ते रिंगण पूर्ण होतं त्या घोड्यांच्या टापांची माती आपल्या कपाळाला लागावी म्हणून वारकरी ते रिंगणात लोळत असतात. बरोबर, अगदी लोळून लोळून, म्हणजे ती माती पूर्ण आपल्या अंगाला, तो चिखल गाळ काही असू ते पूर्ण त्या पद्धतीने वारकरी त्या म्हणजे त्या रिंगणाची मजा अनुभव घेत असतात. बरोबर. आता हे रिंगणाचं निघालंच आहे, तर ते उभं रिंगण आणि गोल रिंगण यामध्ये नेमका काय फरक आहे, किंवा ती प्रथा कशा पद्धतीने? ते नावातच आहे. उभं रिंगण म्हणजे लोक चारही बाजूने असे गोल करून उभे राहतात आणि मध्ये जो स्पेस असतो त्याच्यामध्ये काही लोक टाळ गजराच्या मृदुंगामध्ये उभे राहत असतात आणि त्या रिंगणामध्ये घोडा आणि मागचा जो घोडा आहे माऊलींचा तो त्या रिंगणामधून पळत असतो. आणि आडव्या रिंगणमध्ये काही वारकरी असे खाली झोपलेले असतात पूर्ण, आणि त्यांचा टाळ मृदुंगाचा तो गजर चालू असतो आणि त्याच्यामध्येच तो घोडा पळत असतो. फक्त म्हणजे नावामध्ये जे आडवे रिंगण हे खेळाचे प्रकार आहे. आता आपण काय करतो की माणूस ज्यावेळेस चालून चालून कंटाळतो ना, बरोबर, मग ते कंटाळतो म्हणजे कसं त्याला शीण येतो, तो शीण भाग उतरवण्यासाठी हे रिंगण असतं. म्हणजे खेळाचे प्रकार आहेत. म्हणजे जसे की श्रीकृष्णाने काही खेळ खेळले, भगवंताने काही खेळ खेळले, त्याप्रमाणे हा एक खेळाचा प्रकार आहे. म्हणजे चालून चालून फक्त दमछाकच नाही व्हायची, म्हणजे खेळाच्या स्वरूपामध्ये बाबा तुमचं एकमेकांशी संवाद किंवा एकमेकांचं बॉन्डिंग कसं आहे या पद्धतीचा तो एक भाग आपण नक्कीच. तर आज आपण पाहतोय की प्रत्येक जण कुठलंही काम करण्यासाठी स्वतःचा स्वार्थ बघतो. म्हणजे इव्हन आपण इलेक्शन जरी घेतलं किंवा बाकी कोणत्याही गोष्टी घेतल्या की बाबा माझ्यासोबत चल असं म्हटल्यानंतर ज्याच्या सोबत जायचं आपण त्याला पहिला प्रश्न विचारतो, बाबा त्याच्यातून मला काय भेटणार. तर एक सरळ साधा सोप्पा प्रश्न आहे पण तितकाच मार्मिक आहे, वारीतून वारकऱ्यांना काय मिळतं? वा, छान प्रश्न आहे. सगळ्यात पहिलं हा विचार केला पाहिजे की संतांनी या जगाला काय दिलं. बरोबर. सोपे वर्म आम्हा सांगितले संती, टाळदिंडी घेऊन नाचा. काय म्हणजे संतांनी जे वर्म सांगितलंय त्याच्यानंतरचं दुसरं वर्म असं आहे की तुमचा जसा हा प्रश्न आहे की म्हणजे वारीने काय दिलं ना समाजाला, की या संतांनी समाजाला काय दिलं तर भजन दिलं. बरं, ते कसं दिलं माहितीये का? संसाराच्या नावे घालोनिया शून्य, वाढता हा पुण्य धर्म केला, हरिभजनी हे धवळी हे जग, चुकविला माग कलिकाळाचा. मग स्वतःच्या संसारावरती त्यांनी शून्य घातला. स्वतःचा संसार त्यांनी म्हणजे त्याच्याकडे लक्षच नाही दिलं. कशासाठी? तर तुमच्या आमच्यासाठी. आणि हरिवचनाने, हरिनामाने संपूर्ण जग त्यांनी ढवळून काढले. काय मग वारकरी ज्यावेळेस वारीत जातो त्यावेळेला, आता तुम्ही वारकऱ्याचे कधी इंटरव्ह्यू ऐकले असतील. मी आता एक त्या दिवशी इंटरव्ह्यू ऐकला की त्या व्हिडिओने असं विचारलंय की आजीबाई तुम्ही पंढरपूरला चालले, तुम्हाला काय मिळतं पंढरपुरात जाऊन? आजीबाई म्हणते काहीच नाही मिळत. जाताय कशासाठी? अहो मला त्या ठिकाणी भजन मिळतंय, त्या ठिकाणी मला नाम मिळतंय, हाच माझा आनंद. तुम्हाला काय पाहिजे वारीतून? काही नको, मला फक्त पांडुरंग दिसला वाद झालं. बरोबर. बर भावाजी, तुम्हाला पांडुरंगाचं दर्शन घ्यायला 40 तास रांगेत उभं राहायला लागते. 40 तास? अरे आपण 50 तास उभं राहू, पण ते 40 तास माझं नामस्मरण माझ्या पांडुरंग रायाचं मला घडल, हा मोठा आनंद आहे. काय मला पांडुरंग राया दिसला नाही दिसला मला ह्याचा काही फरक पडत नाही. कारण वारी ही प्रत्येक वारकऱ्याला एक आनंद देत असते आणि वारकऱ्याचा खरा आनंद आहे हा भजनात आणि कीर्तनात आहे. वारी आपल्याला काय देते? तर वारी आपल्याला भजन देते, वारी आपल्याला आनंद देते. नक्कीच. आणि
आपला तो एक प्रश्न राहूनच गेला की बाबा वारकऱ्यांची दिनचर्या ती कशा पद्धतीने चालते. नक्कीच. हा एक महत्त्वाचा प्रश्न आपण याच्यावर बोललंच पाहिजे. वारकऱ्याची दिनचर्या अशी असते, की जो खरा वारकरी असतो, निका वारकरी म्हणतात त्याला. हा रोज प्रातःकाळी सकाळी लवकर उठून आपली दिनचर्या म्हणजे ते काय आहे, अंघोळ वगैरे करून अगदी. तो त्याची देवपूजा सुरुवात करतो. देवपूजा वगैरे झाली, की त्याची काकडा आरती असते. त्या काकडा आरतीचे अभंग ऐकण्यासारखे असतात. त्या पहाटे-पहाटे आळवलेल्या चाली, तो भाव, ते गीत, त्याच्यानंतर रावलेले वेगवेगळे स्वर ऐकण्यासारखे. नंतर मग ती अ, माझ्या लहानपणीचा एक मी अनुभव सांगतो हां. नक्कीच. आम्ही काकडा आरतीच्या महिन्यामध्ये काकडा आरतीला जायचो आणि काकडा आरतीचे अभंग चालू होत असताना आहे ना, पुजारी ते पांडुरंगाच्या मूर्तीला अभिषेक घालायचा. पण तो काय करायचा माहिती आहे का? त्या पांडुरंगाच्या मूर्तीला पडदा लावून घ्यायचा हो. आणि त्या पडद्याच्या आतमध्ये पांडुरंगाच्या मूर्तीला जे काही स्नान वगैरे विधी सगळे करायचं. आणि ते सगळे विधी वगैरे झाले का ते पांडुरंगाला कपडे, हार, फुलं, तुळशी, उदबत्ती सगळं करून दिवा वगैरे लावून त्या पडद्याच्या आतच ठेवायचा. मी म्हणायचा, "अरे पडदा कधी उघडतोय? कधी आपल्याला देव दिसतोय?" हां, मग त्या ठिकाणी तो उघडायचाच नाही. मी त्याला म्हणायचो, "अरे उघड." तो म्हणायचा, "नाही, थांब जरा." सगळी पूजा अर्चा तो यायचा आणि भजनात बसायचा. "अरे उघड." काय? "नाही, थांब जरा." मग ती काकडा आरतीची एक अभंग आहे. तो काकडा आरतीचे अभंग चालू व्हायचे आणि मग काकडा आरतीच्या ज्यावेळेस ओवाळायला सुरुवात केली ना, त्यावेळेस तो पडद्याच्या आतून ओवाळायचा. बर. आणि मग संत एकनाथ महाराजांचा एक अभंग आहे, की संत एकनाथ महाराज म्हणतात, की "आता उठा पांडुरंगा, आता दर्शन द्या सकळा. झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा. संत साधू मुनी अवघे झाले ती गोळा. सोडा शेज सुख, आता पाहू द्या मुख कमळा. गरुड हनुमंत पुढे पाहती वाट. स्वर्गीचे सुरवर घेऊन आले वो भाट. झाले मुक्त द्वार, लाभ झाला रोकडा." हे ज्यावेळेस चरण म्हणन त्यावेळेस तो पुजारी पडदा बाजूला करायचा. "झाले मुक्त द्वार, लाभ झाला रोकडा. विष्णू दास नामा, उभा घेऊन काकडा." मग देवाला विनवणी केली. आता किती वेळ असं तुम्ही आम्हाला बाहेर थांब. तिष्ठत ठेवणार? बरोबर. गरुड हनुमंत पुढे आले, सगळे वारकरी जागे झालेत, सगळे वारकरी आले, तुमचंही दिनचर्या झाली. किती वेळ आम्हाला तुमचं मुख नाही पाहता येणार? आता तरी दार उघडा, आता तरी दार उघडा. आता तुमची आम्ही काकडा आरती करतोय, तरी तुम्ही दार उघडे ना. मग आम्ही सांगतोय की आता दार उघडा. मग त्यावेळेला विष्णुदास नामा म्हणजे नामदेव महाराज तिथे प्रार्थना करतायत का, विष्णुदास नामा उभा आहे काकडा घेऊन, आता तरी दार उघड. झाले मुक्त द्वार, लाभ झाला रोकडा. विष्णुदास नामा उभा घेऊन काकडा. मग ते मुक्त द्वारला सगळ्यांनी पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं त्याच वेळेला. आणि मग ते पांडुरंगाचे चरण आणि पांडुरंगाचं मुख सुंदर आपल्याला ते दिसायचं. काकडा झाला, त्याची देवपूजा वगैरे सगळं झाली का तो त्याचे दैनंदिन जे काय ग्रंथ आहेत ते त्याचं ते पारायण करून तो आपल्या सकाळचा चहा पाणी नाश्ता करून न्याहारी करून तो त्याच्या शेताच्या कामात किंवा त्याची जी काही अन्य कामं असतील त्याच्या कामामध्ये तो जातो. संध्याकाळी परत घरी आला, स्वच्छ हातपाय वगैरे धुतले की तो परत देवापुढे जाऊन दिव्या दिव्या दीपोत्कार, कानी कुंडला मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार, देवाजवळ तुळशीपाशी, हे सर्व त्याचे विधी झाले. एका संध्याकाळची संध्या वगैरे झाली की तो परत त्याच्या संध्याकाळचे जे काही ग्रंथ आहे ते वगैरे वाचन करून तो हरिपाठ करतो. हरिपाठ वगैरे झाला की देवाची शेजारती वगैरे करून देवाला नैवेद्य वगैरे दाखवून देवाला झोपी लावतो आणि दुसऱ्या दिवशीच्या परत नित्यक्रमाला तो त्या ठिकाणी चालू होतो. परंतु त्याची जी दैनंदिन क्रम आहेत त्या दैनंदिन क्रमामध्ये त्याच्या पूर्णपणे पांडुरंगच असतो. त्याच्या अंतःकरणामध्ये दिवसभर फक्त पांडुरंग माऊली आणि तुकोबाराय आधी करून सर्व संतच हे त्याच्या हृदयामध्ये दिवसभर असतात. ते रक्तातच त्याच्यात ते भिनलेलं आहे. हे वारकऱ्याची दैनंदिन नित्यक्रम आहे काय. आणि वारकरी मग त्याची ती एकादशी असते किंवा त्याचे विशेष पर्व काळ असतील ते एकदम व्यवस्थितरित्या तो फॉलो करून तो त्याची आपले जे काही आयुष्याची गुजराण ही पांडुरंगाच्या चरणी तो अर्पण करत असतो. तुम्ही आता वारकऱ्याची दिनचर्या सांगितली, ठीक आहे. तर आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना नक्कीच तुमचे वारीबद्दलचे काही अनुभव ऐकायला नक्कीच आवडतील. वारीचा अनुभव असा आहे की एक उदाहरण म्हणजे मी ऐकलेला एक दृष्टांत जो आहे, सत्य परिस्थिती आहे ती सांगतो. काय आलं की एक नवरा बायको येतो आणि त्यांची सत्य परिस्थिती आहे की त्यांच्याकडे घरी पाहिलं तर 10-15 एकर बागायती चांगली शेती आहे
आणि त्यांची जी मुलं आहेत ती वेल सेटल परदेशामध्ये जाऊन ती त्यांच्या पद्धतीने खूप छान प्रकारे कामं करतात. हम्म. आणि दोघंच नवरा बायको या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये राहतात. वारकरी परंपरा आपली ती जोपासतायत. आणि जर तुम्ही त्यांचं घर पाहिलं तर आपलं साधं जुन्या पद्धतीचे जे आपण गवताची काडी वगैरे लावून जे घर बनवायचो, बांबू वगैरे लावून त्या पद्धतीने घर असायचं, त्या पद्धतीने त्यांचं घर आहे. झाला विषय असा की वारीला ते निघाले. त्यांच्या घरामध्ये रोजच्या जीवनावश्यक वस्तू म्हणजे खाण्यापिण्यासाठी जेवढं भांडं लागतं हे त्यांच्या घरामध्ये आहे. त्यांनी काय केलं की आणि त्यांच्याकडे ग्रंथसंपदा रोजची आपली जेवढे लागते ते वारीला म्हणजे वारीच्या अगोदर शेतातली सगळी कामं वगैरे उरकली, शेती वगैरे त्यांनी व्यवस्थित त्यांची कामं पार पाडली. कर्मे शुभ जावा त्या पद्धतीने त्यांनी आपलं सर्व कर्म त्यांनी पार पाडलं. वारीला निघायचे म्हणून वारीसाठी तयारी केली. सर्व कपडे वगैरे घेतले, त्यांची दैनंदिन जे ग्रंथ आहेत ते घेतले आणि ते त्यांचे जी शबनम आहे त्या शबनममध्ये त्यांनी ते ठेवले आणि ते वारीसाठी निघाले. परंतु खरं सांगू, वारीसाठी निघाले आणि त्यांनी ती त्यांची जी झोपडी होती ना, ती जी काड्यांनी वगैरे बनवली, तिला आग लावली आणि ते वारीला निघून गेले. अरे बापरे. मग त्यांना विचारलं की हे असं का केलं तुम्ही? तर ते बोलले की आज माझ्याकडे एवढा पैसा आहे का मी त्या ठिकाणी मोठा चांगला बंगला पण बांधू शकतो. परंतु जर मी वारीत गेलो आणि तो बंगला सोडून मी कुलूप वगैरे लावलं वारीत गेलो तर माझं चित्त सगळं त्या बंगल्याकडे राहील की तो बंगला माझा कोणी उघडेल, कोणी त्याच्यात चोरी करेल, कोणी त्यातल्या वस्तू चोरून घेऊन जाईल, कोणी त्याचा गैरवापर करेल. 20 दिवस मी नाहीये मग माझ्या बंगल्याचं कसं होईल? माझा संपूर्ण देह हा जरी वारीत असला तरी माझं चित्त सगळं त्या बंगल्यामध्ये राहून राहील. मग माझं चित्त आता ऐसे करे काही चित्त राहो तुझ्या पायी. म्हणून मग मी काय केलंय, बंगला न बांधता आपली ही झोपडी आहे, ही झोपडीला आग लावली. आता माझं चित्त मन अडकण्यासारखं काही राहिलंच नाही. म्हणून मी आता वारीला शांतपणे निघून जाऊ शकतो. मागं जाण्यासारखं काहीच राहिलं नाही. परत आल्यानंतर परत झोपडी तयार करेल, झोपडी मी माझी तयार करेल, माझी पुढच्या वर्षाची मी सोय करेल आणि पुढच्या वर्षीच्या वारीला जाताना परत ही माझी दिनचर्या राहील. काय म्हणजे ह्याच्यातून मला काय सांगायचंय की वारकरी जो असतो ना, आता म्हणजे मी वारीच्या काळामध्ये एक इंटरव्ह्यू म्हणून पाहिला एका वारकऱ्याचा. तो वारकरी असं म्हणजे एका चहाच्या स्टॉलवरती गेले, त्यांनी चहा खरेदी केला, विकत घेतला. तिथला चहावाला म्हटला बाबा नाही पैसे नका देऊ, राहू द्या माझ्याकडनं तुम्हाला. बाबा म्हणले नाही तुम्हाला पैसे द्यावे लागतील. त्यांनी तो चहा घेतला, ते चहा पिले. तर त्यांचा जो वेश होता म्हणजे धोतर, बंडी ती पाहिली तर त्यांची ती थोडीशी माळालेली वगैरे अवस्थेमध्ये, पायाला थोड्याशा भेगा वगैरे पडलेले, फेटा त्यांचा, तो गंध आणि त्यांच्याबरोबर त्यांची ती आजी. तर ते तिथला एक असाच होतकरू तरुण पुढे आला आणि तो तरुण म्हटला की बाबा हे माझ्याकडनं 100 रुपये तुम्हाला ठेवा. अच्छा. तर बाबांनी ते अक्षरशः 100 रुपये पण नाकारले. बाबांनी त्याच्यासोबत इंग्लिशमध्ये कॉन्व्हर्सेशन केलंय आणि एकदम फ्लुएंट मध्ये. आणि बाबा त्याला सांगतायत की बाबा माझ्याकडे घरी 5-25 एकर बागायती शेती जमीन आहे आणि माझ्याकडे खूप सारा पैसा पण आहे, परंतु मी काही ते पैसा गोळा करण्यासाठी या वारीला येत नाही, तर मला माझ्या भगवंताचं प्रेम, भगवंताचं नाम आणि भगवंताचं भजन करण्यासाठी मी फक्त ह्या वारीत चालत असतो. मला या तुमच्या रोक्या टोक्याच्या धान्याची मला गरज नाहीये. मला फक्त भगवंताच्या प्रेमाची ओढ आहे. माझ्याकडे खूप सारा पैसा आहे, माझ्या देहावरती जाऊ नको. माझा देह जरी असा असला तरी फक्त तो भगवंताच्या चरणी मी लावलेला आहे. बरोबर. आणि अशा रीतीने ते वारकरी असतात. नाही नक्कीच, जे त्यांच्या देहावरती उदासीन झालेले असतात. आता आपण जे पाहिलं ना की वारकरी कितीही श्रीमंत कितीही गरीब हा वारीमध्ये नसतोच. तो फक्त वारकरी असतो आणि तो त्याचा जिवंत ठेवतो तो म्हणजे भक्ती आणि त्याचा स्वाभिमान. राईट. त्याला कोणाची दया माया भीक वगैरे अशी काही गरज नसते. तारणारा आणि मारणारा एकच विठुराया तिकडे बसलेला असतो. मलाही ऍक्च्युली माझा एक अनुभव शेअर करायचा आहे. एक वर्ष मलाही असं वारीमध्ये पायी जाण्याचा अनुभव आला. ठीक आहे. पण म्हणजे एकंदरीत तो अनुभव खूप छान होता. पण काही ठिकाणी ना म्हणतो ना की गालबोट लावण्याचा प्रयत्न बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी झाल्याचं मला दिसून आलं. तर म्हणजे की आता पुणे ते सासवड या भागामध्ये मी गेलो होतो. तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तर बऱ्याच गोष्टी वाटप करतात, बरेच भाविक असतात जे बाबा वारकऱ्यांना थोडीशी एक मदत म्हणा किंवा बाबा एक त्यांच्यासोबत आपल्याला पायी नाही जाता येत, पण एक त्या निमित्तानं एक वारीमध्ये सहभाग आपला या हिशोबाने काहीतरी वाटप करतात.
पण ज्यावेळेला अन्नधान्य किंवा काही असे खाण्या उपयोगी वस्तू काय वाटप करतात ना, ते तिकडचेच लोकल जे लोक असतात की ते म्हणजे एकदम अचानक त्यांच्यावरती तुटून पडतात. याने काय होतं की ती पायी वारी निघालेली असते आणि अशा ठिकाणी आल्यानंतर जे वाटप करतात ते त्यांना काय वाटतं की बाबा हे वारकरीच आहेत. मी पाहिलेलं असं ना की ते लोक घेतात आणि एका ठिकाणी साठा करून ठेवतात, पण नाव खराब वारकऱ्यांचं होतं. तर माझी प्रेक्षकांना आणि अशा कृत्य करणाऱ्या सर्व लोकांना विनंती आहे, कृपया वारी हे खूप मोठं कार्य आहे, तर कृपया याला गालबोट लावण्याचा कुणीही प्रयत्न करू नका प्लीज. तर पुढे आपण चर्चा चालू ठेवूया की वारकरी किंवा एक पांडुरंगांचा भक्त याची ओळख नेमकी आपण कशा पद्धतीने करून देऊ शकतो. ओके, सगळ्यात पहिलं वारकरी म्हणजे काय हे आपण जाणून घेतलं पाहिजे. वारकरी कोणाला म्हणायचं? बरोबर. त्याच्या नावामध्येच आहे वारकरी. आता ज्याने षडगुण असतात, म्हणजे षडविकार आहेत, 6 विकार, त्या 6 विकारांवरती ज्याने मात केली ना, तो वारकरी. अच्छा. या 6 विकारांवरती ज्याने वार केले, काम क्रोध लोभ काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ, जे काय आहे हे 6 विकारांवरती जो वार करून आला तो वारकरी. वारकऱ्याची दुसरी व्याख्या अशी करू शकतो, एरझार घालतो. आपण काय म्हणतो, काय एरझार करतो? बरोबर. तर आळंदी पंढरपूर देहू ही जी एरझार करतो, किंवा संतांच्या गावावरून पंढरपूर, पंढरपूरवरून संतांच्या, असे काही वारकरी मी पाहिलेत. महिना वारकरी म्हणतात त्यांना, निष्ठावंत वारकरी. ते काय करतात माहिती का, ह्या एकादशीला पंढरपूर पायी, आणि दुसऱ्या एकादशीला आळंदी पायी, परत आळंदीवरनं त्याच दिवशी निघायचं पंढरपूर, दुसऱ्या एकादशीला परत पंढरपूरवरून पायी निघायचं दुसऱ्या एकादशीला आळंदीला. त्यांचा वर्षभर हेच नित्यक्रम आहे. अरे बापरे. फक्त रोज पायी चालायचंय आपण, आळंदी ते पंढरपूर आणि पंढरपूर ते आळंदी. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, जी त्यांची एरझार आहे काय, ती एरझार ते घालतात, ते वारकरी. ह्याला वारकरी म्हणायचं. आणि वारकरी कसा ओळखायचा, तर बाह्यरंगाने जर वारकरी ओळखायचा असेल तर बाह्यरंगाने म्हणजे त्याच्या गळ्यामध्ये शुद्ध तुळशीची माळ, कपाळी गोपीचंदनाचा टिळा, अष्टगंध, बुक्का आणि पांढरा वेश धारण करून, किंवा ह्या महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत, ज्या ठळक ठळक नाममुद्रा वगैरे लावलेली, या गोष्टी बाह्यरंगाच्या आहेत. आणि अंतरंगाच्या मध्ये जर पाहिलं तर त्याचा नित्यक्रम जो आहे, मग आपण जसं सांगितलं की त्याचे दैनंदिन जे आहेत नामस्मरण, त्याचे अभंग, रोजचा हरिपाठ, काकडा आरती वगैरे, हे सगळं करून जो राहतो, वर्षभरात 4 वाऱ्या ज्या सांगितल्या आहेत त्या पंढरीच्या 4ही वाऱ्या करतो, एकादशीचे व्रत करतो, आणि जे वर्षातले जे महोत्सव आहेत, रामनवमी वगैरे झालं असेल, महाशिवरात्री यांसारखे जो उपवास करतो, त्याला वारकरी म्हणावा. आता तुम्ही उल्लेख केला तुळशीच्या माळेचा. ठीक आहे, एका वारकऱ्याच्या आयुष्यामध्ये त्या तुळशीच्या माळेचं किती महत्व आहे? वा, मी थोडं इंटरप्ट करतो. एका खऱ्या वारकऱ्याच्या आयुष्यात तुळशीच्या माळेचं किती महत्व आहे? नक्कीच. आता ही तुळशीची माळ जी आहे ही कशासाठी घातली जाते, हा सगळ्यात पहिला मुद्दा आहे. बरोबर. की आपल्या लहानपणी आपण पाहिलं असेल की आपले आजी आजोबा जेव्हा एखादी वस्तू दान करायचे ना, त्यावेळेला त्या वस्तूवरती काय करायचे, तुळशीपत्र ठेवायचे. बरोबर. आणि ती दान करायची. आणि आपल्याकडे एक म्हण पण आहे, त्याने सगळ्या घरादारावरती तुळशीपत्र ठेवलं. बरोबर. बरोबर ना, म्हणजे त्याने ते देऊन टाकलं, किंवा जे काय त्याच्या पद्धतीने विल्हेवाट लागली त्या संपत्तीची. बरोबर. आणि ते दान करायचं. मग ज्यावेळेस एखादा खरा वारकरी ज्यावेळेस ती माळ धारण करतो, तुळशीची माळ, तर तो आपल्या योगायोगाने त्या देहावरती तुळशीपत्र ठेवतो. या देहावरती तो उदास होऊन जातो. आणि तो काय सांगतो माहिती का, ज्यावेळेस त्याला ज्यावेळेस गुरुमंत्र, ज्या गुरूंनी माळ घातली आणि ज्यावेळेस गुरु सांगतात त्याला रामकृष्ण हरी म्हण, म्हणजे या रामकृष्ण हरिमंत्राचा उच्चार कर रोज नैमित्तिक. आणि तो माळ धारण करतो आणि तो त्या पांडुरंगाला आता सांगतोय, आता बघ, ही मी तुळशी पत्राची माळ, तुळशीची जी माळ आहे ही मी माझ्या गळ्यात धारण केली. आता हा माझा देह माझा राहिला नाही, हा तुझा झालाय. काय, 5 दामाचा घोंगडा नेशीन पण तुझा म्हणून मी राहीन. काय म्हणजे मला तू जाडं बलडं वस्त्र जरी दिलं, किंवा मला एखादं चांगलं काय म्हणतात त्याला, चांगलं ब्रँडेड एखादं कापड जरी आणून दिलं,
किंवा तुम्हाला शिळी भाकरी जरी दिली किंवा तुम्हाला रोज पंचपक्वान्नाचं ताट जरी दिलं, जे आहे ते समजून मी राहीन, पण तुझा म्हणून मी राहील. अच्छा. जी माझ्यावरती वेळ येईल त्या पद्धतीने मी राहील. आता मागे पुढे उभा राहा हे सांभाळीत, आलिया आघात निवाराया. मग माझ्या मागे पुढे काही संकट येऊ, त्याचा तारणहार तूच राहशील. त्याला अच्छा. जबाबदार तू. माझ्या आयुष्यात चांगलं हो, वाटोळं हो, माझं जे या शरीराचे काय तुला करायचं या ते शरीराकडनं, पूर्णपणे हे सगळं सर्वस्व तू तुला अर्पण जबाबदार केलेलं आहे. आहे. तुझ्या नावाचं कुंकू मी माझ्या भाळी लावलंय. आता मी तुला वरलंय, बरोबर. मी तुला वरलंय. आता तू माझा झाला, मी तुझा झालोय. या शरीराकडनं या देहाकडनं तुला काय करायचंय ते तू तुझ्या पद्धतीने करून घे. आणि हा शरीर पूर्णपणे तुझ्यासाठी मी तुळशीपत्र ठेवून दान केलंय. ही माळ मी आज माझ्या गळ्यात घातली. मी ज्या वेळेला मृत्यूशय्यावरती पडेल आणि माझी ती माळ ज्या वेळेस त्या अग्नीत म्हणजे माझ्यासोबत ती भस्मसात होईल, त्यावेळेला सगळी जबाबदारी तुझी राहील. कारण एक भागवतामध्ये चांगला श्लोक आलेला आहे, तुकाराम स्वामी जब प्राण तन से निकले. काय की म्हणजे आपण विनवणी काय करतोय देवाला, की देवा असं कर. कसं की मृत्यूच्या वेळी माझा जो मृत्यू होणार आहे ना, असं म्हणतात की मृत्यूच्या वेळी मनुष्याला इतके वेदना होतात की 72,000 विंचू चावल्यानंतर जेवढी वेदना होईल बापरे, तेवढ्या मृत्यूच्या वेळी वेदना होत असतात. पण हा मृत्यू सहजासहजी शरीराला प्राप्त होत नाही, कारण शरीरामध्ये इतकी आसक्ती तयार झालेली असते की तो सहजासहजी आत्मा शरीर सोडत नाही. मग देवा तू असं कर की माझ्या ज्या वेळेस या शरीरातून प्राण जाईल ना, त्यावेळेला तू माझ्या समोर उभा राहा. माझं डोकं तुझ्या मांडीवरती असू दे, तुझा हात माझ्या डोक्यावरती असू दे, आणि तुझ्या अंतःकरणपूर्वक मला तू म्हणजे असं कृपाळूपणे माझा आणि माझा जो आत्मा आहे हा शेंगदाण्याच्या फलपाटातून सहज दाना बाहेर निघावा, ह्या पद्धतीने माझा आत्मा तुझ्यात विलीन करून घे. इतक्या चांगल्या पद्धतीने मला मरण दे देवा, आणि तू माझ्यासोबत असावं, सोबत राधेला घेऊन यावं. खूप छान श्लोक आहे हा. कधी जर तुम्हाला वेळ भेटला तर नक्की काढून वाचा तुम्ही. आणि इतकं छान पद्धतीने ही वारकरी जे आहेत छान पद्धतीने आपलं जीवन जगत असतात. मी त्यासाठी एक अनुभव फक्त तुम्हाला जाता जाता सांगून जाईल. मी मुंबईला होतो घाटकोपरला काही काळ, आणि तिथे त्या घाटकोपरच्या चाळीमध्ये एक आजोबा राहायचे. त्यांची स्वतंत्र खोली होती, आणि त्यांच्या घरामध्ये जर डोकावून पाहिलं तर अशी बसायला जागा नसायची. सगळे धर्मग्रंथ होते त्यांच्याकडे, एवढे पुस्तकं त्यांच्याकडे, एवढे धर्मग्रंथ, आणि त्यांच्या घरामध्ये असे सगळे देवांचे फोटो वगैरे लावलेले. आजोबा पहाटे 4ला उठायचे, त्यांची पूजा 4ला चालू व्हायची, ती 9ला संपायची. एवढं त्यांची ती देवपूजा. आणि दिसायला एकदम सुंदर म्हणजे चरित्रवान माणूस. आणि त्यांचं एकच काम फक्त देवपूजा, बाकी काही नाही. देवाचं नामस्मरण दिवसभर त्या रूममध्ये. सकाळी उठले, देवपूजा झाली, धर्मग्रंथांचं वाचन वगैरे झालं, आणि 9चा चहा त्यांचा टायमिंगचा असायचा. तो चहा आला, त्यांची ती आराम खुर्ची होती, आणि ते चहा घेतला आणि त्या आराम खुर्चीवरती ते चहा पीत पीत बसले. ती कपबशी खाली ठेवली, रामकृष्ण हरी केलं, देह सोडून दिला. अरे बाप, म्हणजे का आपला त्रास कोणालाच झाला नाही पाहिजे, इतकं शांतपणे आपल्याला निघून जाता आलं पाहिजे. काही लोक वर्ष तळतळ करत मृत्यूशय्यावरती पडलेले असतात, तरी त्यांना मृत्यू प्राप्त नाही. त्या मनुष्याने कशातच आसक्ती नाही ठेवली, चहा पिलाय, सगळं काय ठेवलंय, देवाला हात जोडले, प्रार्थना केली, असाच हात होता, आणि असाच हात करून ते समाधानानं ते निघून गेले. हे आपल्याला साधता आलं पाहिजे. बरोबर. मनुष्याच्या आयुष्यामध्ये काय साधायचे तर हेच आपल्याला साधता आलं पाहिजे होते. याच्यासाठी केला होता अट्टहास, दिस शेवटचा गोड व्हावा. बरोबर. म्हणजे आयुष्यात आलेला प्रत्येक माणूस एक ना एक दिवस जाणारच आहे, हे अटळ सत्य आहे. अटळ सत्य. ठीक आहे. पण तो जाताना समाधानाने जावा, हीच एवढी अपेक्षा आहे. आणि ईश्वराच्या स्वाधीन केलेला माणूस हा समाधानाने जाणार, हे पण तितकंच अटळ सत्य आहे. ठीक आहे. जसं आपण म्हणाल की बाबा वारीमध्ये वारकऱ्यांना 2 गोष्टी नित्य नियमाने भेटतात, ते म्हणजे भजन आणि कीर्तन. ठीक आहे. तर नेमका भजन आणि कीर्तन मध्ये नेमका असा काय फरक आहे? भजन आणि कीर्तन की भजनामध्ये आपण लावणीय, श्रुती, टाळ, मृदुंग, घोष, काय म्हणजे वारकरी काय करतात की भजनामध्ये टाळ, मृदुंग वगैरे लावून जे ज्ञानोबारायांचे, तुकोबारायांचे आधी करून सर्व संतांचे जे अभंग आहेत, त्या सर्व संतांच्या अभंगाला एक वेगवेगळ्या चाली लावून अतिशय भावपूर्वक देवाला आळवण्याचा प्रयत्न त्या भजनामधून होत असतो. वारकऱ्यांसाठी भजन म्हणजे श्वास आहे.
भजन म्हणजे बरोबर. श्वास आहे. भोजन नाही मिळालं तरी चालेल, पण भजन घडलं नक्कीच पाहिजे. नक्कीच. अशा पद्धतीचे काही वारकरी आहेत आणि ते फक्त भजनावरती अत्यंत प्रेम करतात. म्हणजे भजनामध्ये कुठं कानामात्रा सुद्धा न चुकण्याची खबरदारी ते बाळगतात. आणि कीर्तन जे असतं, ते कीर्तनामध्ये कीर्तनकार जो असतो, कीर्तनकाराच्या समोर सगळं पब्लिक म्हणजे भाविक बरोबर. बसलेले असतात. कीर्तनकार उभा असतो, त्याच्या आजूबाजूने टाळकरी उभ्या असतात, पखवाजवाले उभा असतो, त्याच्याकडे विणा असतो. कीर्तनकार एक अभंग घेतो आणि त्या अभंगावरती एक एक धागा सोडत 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 तो अभंग पूर्ण करत असतो. आणि भगवंताला नक्की म्हणजे संतांना त्या अभंगातून काय अपेक्षित आहे, हे या समाजापुढे तो मांडण्याचा त्या कीर्तनातून म्हणजे प्रवेश करत असतो. एवढाच कीर्तन आणि भजनामध्ये फरक आहे. अच्छा. तर पूर्वीचे कीर्तनकार होते. म्हणजे आपले बाबा महाराज सातारकर वगैरे म्हणजे फार नावाजलेले कीर्तनकार होते. आणि आजकाळी बरेच कीर्तनकार आहेत. तर याच्यामधला नेमका काय तुम्हाला फरक जाणवतो का? त्यांच्या कीर्तनच्या पद्धतीमध्ये आणि आत्ताच्या कीर्तनच्या पद्धतीमध्ये? कीर्तनाची फरक म्हणजे असं, की पूर्वीच्या काळचे जे कीर्तनकार असायचे, बाबा महाराज सातारकर, तुम्ही जसं नाव घेतलं, की बाबा महाराज सातारकरांच्या कीर्तनामध्ये एक गोड छटा असायची. अगदीच. बाबा महाराज माऊली हो. असं बोलायचे. म्हणजे जे माऊली जे बोलतात ना ते, आणि त्यांची जी अभंग गाण्याची पद्धत, त्यांची कीर्तन सांगण्याची पद्धत, एखादा दृष्टांत सांगण्याची पद्धत, हातवारे सांगण्याची पद्धत, ती पुढच्या जे म्हणजे जे प्रेक्षक बसले, जे भाविक बसले कीर्तनात, त्यांच्या अंतःकरणात ती घर करून जायची. बरं, म्हणजे समोर तो अनुभव आपण हो. जगतोय असं म्हणजे ते आणि वाटायचं. ते अगदी तसं ते त्याप्रमाणे ते बाबा महाराज सातारकर चित्र उभे करायचे. हो, अगदीच. त्यानंतर अनेक कीर्तनकार जसे की देगलूरकर घराण्यातले दोंडा महाराज देगलूरकर असतील, मामासाहेब दांडेकर असतील, जोग महाराज असतील, किंवा अनेक जुने कीर्तनकार जे होऊन गेले पट्टीतले कीर्तनकार, ह्यांची कीर्तनं ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये एक अतिशय भगवंताविषयी निष्ठा उत्पन्न व्हायची. नक्कीच. आणि भगवंतावरचं प्रेम आपल्या मनामध्ये वाढायचं. आजही तसे अनेक कीर्तनकार आहेत, नाही म्हणता येणार नाही. खूप म्हणजे चैतन्य महाराज देगलूरकर असतील, आमचे गुरु सचिन महाराज असतील, गणेश महाराज असतील, आणि बोधले महाराज असतील, अनेक कीर्तनकार म्हणजे जे परंपरेतले आहेत. त्याच्यानंतर आपले वास्कर फाड असेल, ज्या फड परंपरा, ह्यांची कीर्तनं जर ऐकली तर आजही तशीच कीर्तनं होतात. फक्त ह्याला थोडंसं कुठेतरी एक वेगळं वळण जे लागले, की काही लोक फक्त एक कला आहे त्यांच्याकडे बोलण्याची, म्हणून काही लोक फक्त एक अभंग घ्यायचा, त्याच्यावरती 2 तास काहीतरी वेगळीच चर्चा करायची, कीर्तन संपवायचं, एक हास्याची झालर त्याला द्यायची, आणि वेळेवाकडे अंग प्रदर्शन करून कसं तरी ते कीर्तन पूर्ण करायचं. आणि आम्ही खूप छान कीर्तन केलं, जेणेकरून त्याचा समाजावरती काही प्रभावच पडत नाहीये, अशी कीर्तनं करायची. लोकांनी काय झालंय, की कीर्तनकारांनी लोकांचा बेस ओळखलाय. अच्छा. म्हणजे लोकांना काय पाहिजे हे कीर्तनकारांनी ओळखलंय, त्यांची नाडी ओळखली, ती देण्याचा प्रयत्न लोक करतायत, कीर्तनकार करतायत. परंतु खरं सांगू का, की कीर्तनकारांनी खाली न येता प्रेक्षकांनी वरती जायला पाहिजे. म्हणजे कीर्तनकाराचे जे विचार आहे, ते विचारांची जी मर्यादा आहे ती खाली न आणता प्रेक्षकांनी त्यांच्या विचारांची मर्यादा वाढवली पाहिजे. कीर्तनकाराकडनं आपण हास्य म्हणजे विनोदाची अपेक्षा ठेवण्यापेक्षा कीर्तनकाराकडनं आपण उद्धाराची अपेक्षा ठेवली पाहिजे. कीर्तनकाराकडनं आपण म्हणजे ऑलरेडी आपल्या आयुष्यात हसू झालंय, बरोबर, आपण म्हणजे किती वेळा जन्मा यावे आणि फजित व्हावे, काय म्हणजे आपण जन्माला आलो हीच मोठी आपली फजिती झालेली आहे. नक्कीच. मग किती वेळा अजून फजिती आपल्या आयुष्याची करून घ्यायची. कीर्तनकाराकडनं आत्मबोधाची, कीर्तनकाराकडनं उद्धाराची अपेक्षा करावी, आणि कीर्तनकाराच्या विचारांची प्रगल्भता जेवढी आपल्याला प्राप्त करून घेतात त्यापेक्षा आपण कीर्तनकाराच्या विचारांच्या वरती गेलं पाहिजे. आपण कीर्तनकाराला प्रश्न पण केला पाहिजे, कीर्तनकाराकडनं त्याच्याकडनं आपल्याला समाधानकारक उत्तर पण आपल्याला मिळालं पाहिजे. आणि ह्या आधारे आपण एक एक धागा सोडत 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 अभंग गाठत आपण भगवंतापर्यंत, संतांपर्यंत पोहोचलं पाहिजे. हे माझं याच्यावरती उत्तर आहे. नक्कीच. आता जसं आपण सांगितलं की पूर्वीच्या काळी जे प्रेक्षक वर्ग होता, जे भाविक होता, ते प्रचंड प्रमाणात समोर बसून कीर्तन ऐकत होतं. पण आजकाल आपण कीर्तन अशा पद्धतीचं कुठेतरी कमी होताना दिसतंय. त्याचा एकमेव उदाहरण म्हणजे आपलं सोशल मीडिया, किंवा आपण टीव्हीवरती सुद्धा बऱ्याच ठिकाणी बघतो की बाबा टीव्हीवर कीर्तन चालू आहे, तर ते लोक घरात बसून बघतात आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे कुठेतरी कीर्तनाचा जो मूळ गाभा आहे किंवा जे गांभीर्य आहे
ते कुठंतरी कमी होताना तुम्हाला जाणवतं का? ऍक्च्युली आपण असं एक थोडंसं पॉझिटिव्ह बाजूने पाहूया पहिला, की सोशल मीडियाचा जो वापर आहे हा एका अर्थाने चांगला होतोय. मग अशी आपण जसं सांगितलं की संत साहित्याचा प्रचार आणि प्रसार हा सोशल मीडिया मार्फत साता समुद्रापारपर्यंत पोहोचतो. पोहोचतोच आहे. आणि ही जी कीर्तन आहे, आज समजा आपण इथं पुण्यामध्ये कीर्तन केलं, ते लाईव्ह केलं, तर ते युट्यूबच्या माध्यमातून साता समुद्रापारपर्यंत लोक ऐकतायत. हा एक प्लस पॉईंट आहे आपला. बरोबर आहे. आपले जे विचार मला म्हणजे काय होतं की हे सगळं येण्याच्या अगोदर हे सोशल मीडिया जे असेल, डिजिटल रेकॉर्डिंग असेल, हे सगळं येण्याच्या अगोदर कीर्तन ही भक्तजन जे होते त्यांचे साधक वर्ग ही लिहून घ्यायचे पेन पेपर वहीनं. काही काळानंतर तो कागद फाटून जायचा, त्याच्याकडे तो डेटा सेव्ह राहत नसतो. पण आता तुम्ही एकदा रेकॉर्ड केलेलं कीर्तन हे तुमच्या पिढ्याने पिढ्या तुमच्याकडे टिकू शकतं. ही प्लस पॉझिटिव्हिटी आपली. अगदीच. मग मी आज इथं कीर्तन केलं, ते युट्यूबला तुम्ही टाकलं, तर ते साता समुद्रापार तुम्ही 100 वर्षांनी जरी उघडलं तर तुम्हाला सहज शब्द ना शब्द तुम्हाला सहज उपलब्ध होणार आहे. बरोबर. काय म्हणून असं म्हणता येणार नाही की सगळेच कीर्तनकार त्या पद्धतीने कीर्तन करतात. काही कीर्तनकार असे आहेत की जे परंपरेला निष्ठेला धरून आजही कीर्तन करतात. ज्यांचा उद्देश केवळ पैसा म्हणजे त्यांच्यासाठी नगण्य आहे. त्यांच्यासाठी पैसा हा उद्देशच नाहीये, परंतु त्यांच्यासाठी हरिभक्ती, भजन आणि कीर्तन ही निष्ठा आहे. त्या निष्ठेवरती ते प्रेम करून ते कीर्तन करतात ना, आणि ते सोशल मीडिया मार्फत बाहेरच्या जगापर्यंत पोहोचते. हा आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. नक्कीच. परंतु काही काही सोशल मीडियाचा वापर करून जो गैरवापर आपण करतो, किंवा एखादं चुकीच्या प्रकारे वक्तव्य करून कीर्तनामध्ये काहीतरी सांगून जनमाती भडकवण्याची कामं करण्याची, तर हे कुठंतरी मला चुकीचं वाटते. काय होतं, सोशल मीडियाच्या मार्फत एखादी क्लिप आपण टाकली तर ती काही क्षणात व्हायरल होत असते. जसं सांगितलं की आता मी क्लिप टाकली तर ती साता समुद्रापार तुम्ही लगेच पाहू शकता. आणि मग ते साता समुद्रापार सुद्धा ती लोकांची माती भडकवण्याचं काम त्या ठिकाणी हे चुकीचं आहे. ऍक्च्युली हे नाही झालं पाहिजे. अशा पद्धतीचा जर निगेटिव्ह पॉईंट पाहिला तर आपल्याकडे हा आहे. बरोबर. आता तुम्ही सांगितलं कीर्तनकार जे मनापासून कीर्तन करतात ते त्यांचे विचार जे संतांनी दिलेले ते पुढे नेण्याचं काम करतात. ठीक आहे. तर एकनाथ महाराजांचा असाच एक अभंग आहे की ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. ठीक आहे. मग हे जे विचार आहेत हे फॉलो होताना आजकाल दिसतात का आपल्याला? आता मी जसं आता परत सांगतो की काय झालंय, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची. ही जी काय म्हणता येईल की हा पूर्ण अभंग जर तुम्ही अगदी बारीकपणे पाहिला की भक्ती ज्ञानविरहित गोष्टी इतरांना विवराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. हा जो अभंग अगदी बारकाईने पाहिला तर संत एकनाथ महाराजांनी ही कीर्तनकारांसाठी घालून दिलेली एक आचारसंहिता आहे की ह्या 4 चरणाच्या चौकटीत बसून आपलं कीर्तन असावं. की आपण लोकांना काय आवडतं, आपलं कीर्तन लोकांना किती आवडतं हे महत्वाचं नाहीये. माझं कीर्तन मला आवडलं किंवा लोकांना आवडलं हे महत्वाचं नाहीये. माझ्या कीर्तनाला हजारो लाईक्स आल्या, कमेंट आल्या हे महत्वाचं नाहीये. बरोबर. माझं कीर्तन माझ्या देवाला आणि माझ्या ज्ञानोबाला किती आवडलं हे महत्वाचं आहे. अगदीच. माझ्या कीर्तनातून माझा ज्ञानोबा, माझा तुकोबा, माझा विठोबा हा लोकांना किती भावला हे अतिशय महत्वाचं आहे. आणि जे ह्या प्रवाहात नाही ते ह्या प्रवाहात किती येतील हे महत्वाचं आहे. बरोबर. मी जसं आत्तापर्यंत तेच सांगतो की आपल्या आयुष्यात हसं झालेलंच आहे. जन्माला किती वेळा जन्मा यावे फजित व्हावे. ऑलरेडी आपण अरे हसून किती काय हसवायचं. कीर्तनात विनोद नक्की असावा. मी विनोदाच्या विरोधात पण नाही, कीर्तनात विनोद नक्की सांगावा, परंतु त्या विनोदाला आत्मबोधाची झालर असावी. तर विनोदातही भगवंताच्या प्रति प्रेम निर्माण होईल असा विनोद कीर्तनामध्ये असला पाहिजे. अलीकडे कीर्तनामध्ये विनोदाची मर्यादा सोडून दिलेली, अगदी की काय आता त्याला जास्त नाही बोलू शकत त्याच्यामध्ये, ते त्यांच्या पद्धतीने बोलतायत. परंतु कीर्तनामध्ये जो विनोद आहे हा अशा पद्धतीने असावा की भगवंत आपल्या शरीरामध्ये विराजमान होईल, मला माझ्या ज्ञानोबा तुकोबा प्रति प्रेम निर्माण होईल. माझा ज्ञानोबा तुकोबा यांचं नाव घेतलं, माझ्या विठोबाचं नाव जरी घेतलं तर माझ्या दोन्ही डोळ्यातून अंतःकरण पाजरून अश्रू निघतील. इतकी म्हणजे ताकद आहे त्या नामामध्ये. आणि हे कीर्तनामध्ये ताकद आहे. संसाराच्या अंगी अवघीच व्यसने
आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, या कीर्तनाने आम्ही शुद्ध होतोय. बरोबर. आणि हेच कीर्तन मी करल ते की माझी समोर बसलेलं जे पब्लिक आहे त्या पब्लिकच्या मनामध्ये माझ्या भगवंताविषयी प्रेम निर्माण झालं. मला बाकी काहीच नाही नकोय त्या कीर्तनामुळे. मला एवढंच अपेक्षित आहे. आजकालचे जे जेनझी जनरेशन आहे, ठीक आहे, तर मग त्यांच्यापर्यंत हे अभंग किंवा हे भजन आपण कशा पद्धतीने पोहोचू शकतो? ही खूप मोठी जबाबदारी आहे. का जेनजी जनरेशन जे आहे हे आपल्याला या संप्रदायाकडे कसं वळवता येईल ह्याच्यासाठी खूप महत्त्वाची जबाबदारी आज आपल्याला पार पाडावी लागणार आहे. परंतु खरं सांगू का, त्यासाठी आहे ना, आता आमची जी वारी आहे त्या वारीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जेनजी जनरेशन आपल्याला पाहायला मिळते. त्यांना ही ओढ आहे. परंतु काही क्षणाला काय होतं की त्यांना असं वाटतं की हे नामा म्हणे, तुका म्हणे, किंवा हे कुठंतरी त्यांना आता असं वाटतं की हे जुनं झाले, बरोबर. आता काहीतरी नवीन पाहिजे आणि आपण या मार्गाला नाही सहसा कोणी शक्यतो येत. परंतु खरं सांगू का की आता सध्या महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर नवीन नवीन काही एक फोक आख्यानसारखं एक आख्यान महाराष्ट्रामध्ये भरपूर गाजते. हो, हो. अहो, या आख्यानामध्ये भारुड, अभंग, वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य, वेगवेगळ्या प्रकारचे सॉंग्स आणि गोंधळ वगैरे आपल्या ज्या महाराष्ट्राच्या ज्या जुन्या परंपरा होत्या, वासुदेव यांसारख्या ज्या जुन्या परंपरा होत्या ह्या खूप रॉक अँड शॉक मध्ये म्हणजे ते गायल्या जातात त्या स्टेज परफॉर्मवरती. त्याचे तिकीट्स अवेलेबल होत नाही पटकन, इतका अच्छा. मोठ्या प्रमाणात तो चाललाय. आणि ते ऍक्च्युली काय करतात की त्याच्यामध्ये ना संत तुकाराम महाराजांचे अभंग, नामदेव महाराजांचे अभंग ते त्याच्यामध्ये गातात काय. आणि ते जेनजी जनरेशन त्याच्यावरती म्हणजे नाचतोय आणि जेनजी जनरेशन त्याच्यावरती गुणगुणतोय पण. म्हणजे तो शो करून आल्यानंतर जेनजी जनरेशन दुसऱ्या दिवशी त्याच्या मनामध्ये किंवा तो गुणगुणत असेल, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. म्हणजे एक मोठ्या प्रमाणात ते अभंग पोहोचवण्याचं काम ह्या शो मार्फत पण होतंय. नक्कीच. त्यानंतर मी एक मध्यंतरीच्या काळात एक नाटक ऐकलंय, म्हणजे मी अजून स्वतः पाहिलं नाही, परंतु मला त्याची तिकीट्स अवेलेबल नाही झाले, की ते देवबाभळी म्हणून एक नाटक आहे. आणि ते देवबाभळी नाटकामध्ये संवाद आहे आईसाहेब म्हणजे तुकाराम महाराजांच्या पत्नी आईसाहेबांचा आणि देवाचा संवाद आहे की देवाने कसं तुकाराम महाराजांना वेळ लावला आणि माझ्या संसाराची कशी वाट लागली. अक्षरशः पाहताना अंगावरती काटा उभा राहतोय, डोळ्यातनं पाणी येतंय. काय हा शो सगळ्यांनी पाहिला पाहिजे. आणि ज्यांनी पाहिला त्यांना ऑब्व्हियसली संत तुकाराम महाराजांची ओढ लागली की नक्की संत तुकाराम महाराजांचं जीवन कसं आहे हे जाणून घेण्याची खूप मोठ्या प्रमाणात बऱ्याच जणांना इच्छा निर्माण झाली. आणि जेनची जनरेशन त्या शो मार्फत आणि या नाटकामार्फत पुन्हा एकदा या संप्रदायाकडे वळू लागलाय. आता तुम्ही पहा की काही अभंग पंडित भीमसेन जोशींनी जसे गायले ते अभंग इतके फेमस झाले की आपण जरी गुणगुणत असलो तरी त्याच चालीमध्ये पंडित भीमसेन जोशींच्या चालीमध्येच आपण ते अभंग गुणगुणत असतो. म्हणजे पंडित जोशींनी काय केलं, त्या अभंगाला एक ट्रेडमार्क दिला. आणि तो अभंग म्हटला की पहिला आपल्याला लगेच पंडित भीमसेन जोशींचीच आठवण येते. किंवा अरे अरे ज्ञाना झालासे पावन, लता मंगेशकर दिदींचा अभंग. आता हा अभंग जर मी म्हणायला गेलो तर ते मी त्यांच्याच ट्युनिंग मध्ये बोलणार. म्हणजे असे गायकांनी काही अभंग इतके फेमस करून ठेवले का ती आपल्याला पाठ करायची गरजच पडली नाही. ते ऑटोमॅटिकली त्याचं ऑटोमॅटिकली ते गुणगुणत असतानाच ते आपले पाठ होऊन गेले. म्हणजे त्या शो म्हणजे असे शो जे होत आहेत काय. आणि जसं आता अवधूत गांधी आहे, त्याच्यानंतर आपले झेंडा विठ्ठला कोणता झेंडा घेऊ ज्ञानेश महाराज, मेश्राम. आता ह्यांच्यासारखे गायक सुद्धा उदयोन्मुख होऊ लागलेत. कीर्तनकारांमध्ये नवीन नवीन गायक आलेत की ते त्यांच्या अभंगांमध्ये. आता पिंगळा, विशाल खोलेंचा पिंगळा आहे. पिंगळा आजपर्यंत कोणाला माहितच नव्हता. विशाल खोलेंनी तो पिंगळा गायल्यानंतर तो त्यांच्या नावावरती फेमस झाला आणि तो सगळ्यांचा पाठ पण झाला. विशेष म्हणजे पिंगळा महाद्वारी काय. ह्या पद्धतीने गायकांनी जर असे अभंग घेतले आणि ते एक विशिष्ट लयीत गाऊन जर त्यांनी ते फेमस केले तर जेनजी जनरेशन ऑटोमॅटिकली अभंग पाठ करते. नक्कीच. म्हणजे हा एक प्रकारचा प्रसारच आपण म्हणू शकतो की बाबा अभंग किंवा जे आपले संतांचे विचार आहेत ते पुढे नेण्याचं काम हे करत आहे. राईट. तर जसे तुम्ही म्हणाल की बाबा आयुष्यात आलो हीच एक फजिती आहे, ठीक आहे. तर मग मला एक शेवटचा प्रश्न फक्त एक विचारायचा आहे की ही जी फजिती झालेली आहे, आता तुमच्या एकंदरीत अभ्यासातून किंवा तुमच्या अनुभवातून आमच्या प्रेक्षकांना तुम्ही ह्या फजितीमधून मुक्त किंवा मोक्ष कसा प्राप्त व्हावा किंवा शांती समाधान कसं मिळावं हे तुम्ही काय नेमकं संदेश द्याल? नक्कीच. कसं आहे की
आपण जन्माला आलो हे वासनेतून आपला जन्म झाला आहे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आपला जन्म हा वासनेतून झालेला आहे आणि आपल्या शरीरामध्येही एक वासना वास्तव्य करते. परंतु मनुष्य हा संसारासाठी इतका झटतोय की जितका नामस्मरणासाठी, जितका भगवंतासाठी तो झटत नाहीये. बरोबर. जर तुम्हाला ह्या संसार सागरातून तरून जायचं असेल, ह्या संसार सागरातून जर तुम्हाला तरायचं असेल, तर आता पहा एक अभंग आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचा. मन हा मोगरा अर्पुन ईश्वरा, पुनरपि संसारा येणे नाही. मन हे शेवंती अर्पुनी भगवंती. असं म्हणजे मनाला आपल्या मोगऱ्याचं त्यांनी एक स्वरूप दिलंय. मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा. कुठं अर्पायचं आहे तो? म्हणजे मन नावाचं जे मोगऱ्याचं फुल आहे हे कुठं त्यांनी व्हायला सांगितलंय? ईश्वराच्या चरणी. ईश्वराचरणी. मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनरपि संसारा येणे नाही. मिळालं तुमच्या प्रश्नाचं उत्तर. परंतु ईश्वराला अर्पायचं म्हणजे नक्की करायचंय काय? बरोबर. की आपल्याला जे आता मी जसं सांगितलं की किती वेळा जन्मा यावे फजित व्हावे, संत तुकाराम महाराज याचं पण उत्तर देतात. आता तुम्ही म्हणाल मग परत जन्माला यायचं नाही का? आता हा आपला प्रश्न आहे. पुनरुपी जन्मायचंय किंवा कायमचा मोक्ष घेऊन पुन्हा देवाच्याच द्वारा जाऊन स्थानापन्न व्हायचंय काय? तर संत तुकाराम महाराज म्हणतात की देवा आम्हाला मोक्ष नको. आता तुम्ही म्हणाला आता परत प्रश्न आला, परत जन्मायचंय, परत फजिती करायची काय? पण तुकाराम महाराज म्हणते घे न जन्म ह्याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. आता मला मोक्ष नको देवा का? कारण स्वर्गीचेही देवलोक इच्छिती मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गातले जे देव आहे त्यांची इच्छा आहे का आम्हाला स्वर्गलोकावरती जन्म मिळावा आणि ह्या पांडुरंगाच्या वारीची आम्हाला सेवा मिळावी. परंतु खरं सांगतो की संत तुकाराम महाराज जे सांगतात ना की परत जन्माला यायचे देवा, परत जन्म यायचे, परत जन्माला काय यायचे? तुझी चरण सेवा मला करायची. बरं, आता मला सांगा पुढचा जन्म मानवाचाच मिळेल ह्याची काय गॅरंटी हो? नाही. आपल्या कर्मानुसार आपल्याला पुढच्या जन्माची प्राप्ती होत असते. आता तुम्ही म्हणाल पुनर्जन्म आहे का नाही? काही लोक म्हणतात आयाला तरुण तर घे करून जाशील मरून. बरोबर आहे की नाही? तर पुनर्जन्म आहे का नाही? तर ज्ञानेश्वर महाराज याचं पुनर्जन्माचं उदाहरण ज्ञानेश्वरीमध्ये देतात की जैसे जीर्ण वस्त्र सांडेजे. म्हणजे जुनं वस्त्र ज्याप्रमाणे मनुष्य सोडून देतो आणि नवीन वस्त्र धारण करतो, तसा हा देह हे जुनं गळपटलेलं शरीर सोडून देतो आणि नवीन देह धारण करतो. म्हणजे पुनर्जन्म आहे ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला ज्ञानेश्वरीत सांगितलंय. परंतु पुढचा जन्म आपल्याला कशाचा प्राप्त होईल सांगता येत नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात, एकनाथ महाराज म्हणतात, संत द्वारी कुत्रा झालो मोक्ष रसाशी सोकलो. काय? संतांच्या द्वारामध्ये कुत्रा झालो आणि भोगरसाशी सोकलो. म्हणजे संतांच्या द्वारामध्ये मी जरी देवा मला पुढचा जन्म जर मिळाला, तो कुत्र्याचा जर मिळाला तर तो संतांच्या दारामधलाच कुत्र्याचा जन्म मला मिळू दे. मला तिथं काय होईल माहितीये का? ते राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टांचे. अहो मी त्याच्या दारामध्ये जर मला जरी बांधून ठेवलं तरी मला पुढचा जन्म म्हणजे पुढच्या जन्मामध्ये भजन करण्याची मला तिथं संधी मिळेल. कानावरती माझ्या रामनाम पडेल तिथं. मला जर समजा एखाद्या गाढवाचा जन्म जरी मिळाला तर संतांच्या दारामध्ये गाढव मला कारण त्यांच्या ग्रंथांचं ओझं मी वाईल. बरोबर काय? तेव्हा मला कोणताही जन्म दे पण तो संतांच्या दारामधला दे आणि तुझ्या चरणाची सेवा करण्याची मला संधी जन्मोजन्मी मिळू दे. बाकी माझी काहीच मागणं नाहीये. आणि नसनच तुला मला जन्म द्यायचा मग मला मात्र तुझ्या चरणाशी कायमचं समाविष्ट मला करून घे. मी कायमची सेवा तुझ्या चरणाशी तिकडे. तुम्ही जीवनाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ना तो खूपच साध्या आणि सोप्या पण अत्यंत प्रभावशाली पद्धतीने मांडलेला आहे. मला अजून एक मुद्दा या ठिकाणी नमूद करावा वाटतोय. नक्कीच. तो असा की सर्व प्रेक्षकांना एक विनंती करतोय मी की हे जे संत साहित्य जे आहे हे केवळ एक पारायण करणं किंवा त्याची पूजा अर्चा करणं आणि ते लाल कपड्यामध्ये गुंडाळून ठेवणं इथपर्यंत सीमित नाहीये. या गोष्टी नक्की करा. पारायण करा, त्याची पूजा करा. ग्रंथांची पूजा ही झालीच पाहिजे. नक्कीच. आता तुम्ही आळंदीतून ज्यावेळेस तो पूर आला होता महापूर पालखीच्या अगोदर, त्यावेळेस ते चित्र व्हायरल झालं होतं. ते असं की ते आजोबा छाती एवढं पाणी आहे आणि ते छाती एवढ्या पाण्यामध्ये ग्रंथ घेऊन असं ते सुरक्षित ठिकाणी घेऊन चाललेत. म्हणजे त्यांना त्यांच्या जीवाची फिकर नाही परंतु त्यांना फिकर त्या ग्रंथांची आहे. बरोबर. काय म्हणजे त्यांचं किती प्रेम त्या ग्रंथावरती आहे हा विचार करा.
सर्वांना मी ही विनंती करेल की सर्वांनी संत साहित्यावरती प्रेम करा. नक्कीच. आपल्या दारामध्ये दुभती गाय बांधली आहे, आपल्या दारामध्ये कपिला गाय आहे आणि त्या कपिला गायीच्या कासेमध्ये गोचिड असते. ते दूध प्यायचं सोडून रक्त पित असते. अगदी. त्याला ते दुधाचं महत्व नाहीये, त्याला त्या रक्ताचं महत्व आहे. मित्रांनो, सर्वांना हात जोडून मी या ठिकाणी विनंती करतो, कधीच आयुष्यामध्ये कुणाची ईर्ष्या, कुणासाठी प्रॉपर्टी इस्टेटीसाठी भांडणं किंवा एखाद्याला आपल्याकडनं त्रास होईल इतकं कधीच वागू नये. संत तुकाराम महाराजांची तर अपेक्षा आहे की मुंगी सुद्धा विधवा होऊ नये. याप्रमाणे संत तुकाराम महाराज आपल्याला कोमल अंतःकरणानं सांगतात. मुंगी सुद्धा चालता चालता आपल्या नजर चुकीने आपल्या पायाखाली एखादी मुंगी मरते. हजारो जीव आपल्या पायाखाली रोज मरत असतात, परंतु संत तुकाराम महाराज इतक्या आत्मीयतेने सांगतात की एखादी मुंगी सुद्धा आपल्या पायाने मरू नये. इतक्यापर्यंत संत तुकाराम महाराज आणि सर्व संत आपल्याला हात जोडून विनंती करतात. मायबाप हो, सर्वांना मी एक विनंती करतो की सर्वांनी संत साहित्याचा अभ्यास करा. गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ धारण करा. भगवंताच्या भेटीची ओढ मनामध्ये धारण करा. काय होईल? जीव सुखावेल. नक्कीच. जी मनामध्ये दुसऱ्यांबद्दल चाललेली ईर्ष्या आहे, दुसऱ्यांबद्दल मनामध्ये चाललेला जळफळाट आहे, आणि या सर्वांच्या नादामध्ये आपण आपलं आयुष्य कुठेतरी एक काय म्हणता येईल त्याला की कमकुवत करून घेतोय. दुसऱ्यांचा विचार करतोय, तो मला असं बोलला, हा मला असं बोलला. कोणाकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या गळ्यामध्ये माळ धारण करा. भगवंताचं आपल्याकडे रक्ष राहील. आता तुम्ही अजून एक उदाहरण मी सांगेल की स्टेजवरती नाचणारी बाई, हम्म. तिच्यावरती तरुण मुलांची कशी नजर असते, अगदी वाईट. बरोबर. परंतु तीच बाई जर वारीत नाचली तर ती म्हणजे वारीमध्ये ती त्या पावल्या खेळतीये, तर तिच्यावरती असणारी जी नजर आहे, दृष्टिकोनच सर्वांची बदलतो. दृष्टिकोन बदलतो. अगदीच. त्या पद्धतीनं सर्वांना हात जोडून विनंती आहे, सर्वांनी दृष्टिकोन बदला. बरोबर. भगवंताच्या चरणाशी आपला जीव अर्पण करा. संत साहित्याचा संग करा. रोज हरिपाठ करा. रोज संत साहित्याचं नित्याने वाचन करा. नक्कीच. आपल्या आयुष्यात कुठलीही गोष्ट कमी पडणार नाही. चमत्कार होईल याची अपेक्षा करू नका किंवा देव तुम्हाला धन धान्य बरकत देईल याची अपेक्षा करू नका, परंतु जीव सुखावेल. नक्कीच. दुसऱ्यांच्या बद्दल चाललेली मनातली ईर्ष्या थांबेल. आणि एकदा ईर्ष्या थांबली का जीवापलीकडे आपण दुसरं काहीच मागत नाही. हे खूप छान आणि सुंदर असं आयुष्य आपलं सार्थकी लागेल आणि आपल्याला आयुष्यामध्ये इच्छित जे आहे ना हे आपल्याला नक्की प्राप्त होईल. ही माझ्या सर्वांना तुम्हाला हात जोडून विनंती आहे. आणि आज या आपल्या चॅनेलमध्ये मला संत साहित्याचे विचार मांडण्यासाठी आज तुम्ही मला हे बोलवले, हे मी माझं भाग्य समजतोय. ह्यातून तुम्ही चांगले जे विचार आहेत माझे जे काय हे चांगले विचार तुम्ही घ्या. नक्कीच. यातून जर तुम्हाला काही वाईट वाटलं असेल, माझ्या एखादा शब्द चुकीचा गेला असेल, यातून कोणाचं मन दुखावलं असेल, तर तो माझा मला परत करा आणि निश्चित मला सांगा की महाराज इथं तुमचं चुकलंय. बरोबर. मी माझ्या पद्धतीने माझ्या अभ्यासाची दिशा पाहून त्यावरती मी मग काम करेल आणि मी तो शब्द परत माघारी घेईल. सर्वांना रामकृष्ण हरी. महाराज ज्ञानेश्वर. नक्कीच महाराज, आज तुम्ही आषाढी एकादशीच्या सारख्या दिवशी देखील आम्हाला तुमचा अमूल्य वेळ दिलात आणि म्हणजे आमच्या प्रेक्षकांचीच आणि माझी इंडिव्हिज्युअल सुद्धा जीवनाकडे आध्यात्मिक दृष्ट्या बघण्याचा दृष्टिकोनच तुम्ही बदलून टाकलेला आहे. आज तुम्ही इथे आलात वेळात वेळ काढून, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. रामकृष्ण. रामकृष्ण. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. मंडळी, आजचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा. त्याचप्रमाणे पुढचा पॉडकास्ट तुम्हाला कोणत्या विषयावरती बघायला आवडेल आणि जर कोणाला आपली मोटिवेशनल स्टोरी आमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून शेअर करायची असेल ते देखील आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. तोपर्यंत पाहत राहा मुद्द्याचं बोल प्रस्तुत, गप्पांची मैफिल.